राजे असंख्य झाले या जगती, राजे असंख्य झाले या जगती, पण शिवबा समन झाला. राजे असंख्य झाले या जगती, मात्र शिवबा समन झाला. गर्वजाचा असे संपूर्ण महाराष्ट्राला, असा एकच राजा शिवछत्रपती झाला. असा एकच राजा शिवछत्रपती. मित्रांनो, आज 350 वर्षापेक्षा जास्त वर्ष शिवाजी महाराजांना जाऊन झाले, तरी मला नाही वाटत आपल्या कुणाच्याही मनातला आदर त्यांच्याविषयी कमी झाला असेल. आजही तितक्याच आदरानं त्यांचं नाव आपल्या ओठांवर येतं. आज 350 वर्षांपेक्षा अधिक दिवस होऊन सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीत जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर अलगद आपल्या डोळ्यासमोर तरतरीत बागदार नागशेंड्याचे शिवपिंडीप्रमाणे दिसणारी शिवमुद्रा आपल्या डोळ्यासमोर येते आणि तोंडातून अलगद शब्द बाहेर पडतात, शिवाजी महाराज की जय. आणि या शब्दांचा जयघोष आपल्या कानावर पडला की तरुणाईचेच नव्हे तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचंच रक्त सळसळायला लागतं. मग हे सर्व असं का घडतं? प्रत्येकाचंच नाव का अजरामर होत नसतं? मित्रांनो, आता आपण जन्माला आलो आहोत. आपल्या अगोदरही अनेक पूर्वज जन्माला आली होती आणि आपल्या पुढे सुद्धा अनेक पिढ्या जन्माला येतात. मात्र फक्त काहीच लोकांचं नाव का अजरामर होत असतं? मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यांचं नाव अजरामर होतं ना ते जगतात दुसऱ्यांसाठी, या देशासाठी, या स्वराज्यासाठी. आणि ज्यांचं अस्तित्व त्यांच्या मृत्यूसमयीच नष्ट होतं ना ते जगतात फक्त स्वतःसाठी. म्हणून आपण ठरवायचं, जगायचंय तर असं जग, जगायचंय तर असं जग जगण्यासारखं वाटलं पाहिजे. जगायचंय तर असं जग जगण्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगताना थोडं रक्त आटलं पाहिजे. मित्रांनो, असं जे कर्तृत्व माझ्या शिवाजी महाराजांचं, ज्या वेळेला त्या मूर्तीकडे बघतो त्या वेळेला मनात खूप मोठा आधार असल्यासारखं वाटतं. कोणतेही काम जर अयशस्वी होईल असं वाटत असेल आणि एकदा शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ते कार्य सिद्धीच जातं. मित्रांनो, म्हणून कर्तृत्व चांगलं असावं. कदम चलो ऐसे कि निशान बन जाए, कदम चलो ऐसे कि निशान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए. कदम चलो ऐसे कि निशान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए. यहाँ आकर जिंदगी तो हर कोई जी लेता है, यहाँ आकर जिंदगी तो हर कोई जी लेता है, मगर जिंदगी जियो ऐसे मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. मित्रांनो, इतिहास घडवणारे आम्ही मराठे जन्मले ना कोठे, इतिहास घडवणारे आम्ही मराठे जन्मले ना कोठे. जन्म झाला महाराष्ट्रात हेच माझे सौभाग्य मोठे. इतिहास घडवणारे मराठे आम्ही जन्मले ना कोठे, जन्म झाला महाराष्ट्रात हेच माझे सौभाग्य मोठे. आजही त्या जखमा शरीरावर ओघळतात, आजही त्याच जखमा शरीरावर ओघळतात. नाव शिवशंभूंचं आठवलं की अपवाद अश्रू झरतात. सहन होणार नाही आम्हाला स्वराज्याशी फरे, सहन होणार नाही आम्हाला स्वराज्याशी फरे. जातिवंत मराठ्यांच्या हृदयात धडकतात आळसाने. जेथे पडती पावली आमची त्याच इतिहासाच्या वाटा, जेथे पडती पावली आमची त्याच इतिहासाच्या वाटा. मोडत तर नाहीच पण वागणार सुद्धा नाही मराठा. मात्र मराठा म्हणायचं कुणाला? विशिष्ट 92-96 कुणी म्हणजे मराठा का? एखादी विशिष्ट जात म्हणजे मराठा का? आणि आपण हा समज करून बसतो, मराठा म्हणजे ज्या व्यक्तीच्या हृदयात शिवराय आहेत ना ती व्यक्ती म्हणजे मराठा. आणि आपण घेऊन बसतोय अजूनही मराठा म्हणजे विशिष्ट 92-96 पुढे लोक. मित्रांनो, मी मराठा त्यालाच म्हणेल जो मरेपर्यंत मागे हटणार नाही, तो म्हणजे मराठा. मात्र आज काय घडतंय? आज विशिष्ट धर्मावरून, विशिष्ट जातीवरून आपल्या देशामध्ये दंगली होत आहेत, मोर्चे होत आहेत. तेव्हा मला कुठेतरी वाईट वाटतं. ज्या वेळेला प्रियंका, निर्भया यासारखे हत्याकांड होतात ना त्यावेळेला वाटतं मुली कुठेतरी असुरक्षित आहेत आणि त्यावेळेला आठवतात आपले शिवराय. आणि तेव्हा वाटतं शिवरायांना विचारावंसं, शिवराय हे काय घडते तुमच्या स्वराज्यात? म्हणून आज मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही, मात्र इतकंच सांगेन, शिवरायांना डोक्यावर घेतलं नाही तरी चालेल, मात्र त्यांचे विचार डोक्यात घ्या. शिवजयंतीला डीजे लावून नाचणार नाही तरी चालेल, मात्र माणूस म्हणून जगायला शिका. शिवचरित्र एका अथांग सागराप्रमाणे आणि विशाल नभाप्रमाणे त्याविषयी कितीही बोलले
गौरव गीते गाती, शाहीर गौरव गीते गाती, ओवाळणी पंचारती. असा एकच राजा शिवछत्रपती. रक्त सांडले या माती, रक्त सांडले या माती, वेचले आम्ही स्वराज्य मोती. भिडवली रणांगणाशी छाती, रोखली आम्हीच वादळाची गती. पराक्रमामुळे थरथरली धरती, पराक्रमामुळे थरारली भवती. श्वासाश्वासातून वाहे राजा शिवछत्रपती. या व्यासमंचाने आज मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी या व्यासमंचाची आणि त्याबरोबरच सर्व संयोजकांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खरं छत्रपती शिवाजी महाराज हा विषय या देशासाठी रोज असा नवीन असा विषय आहे. आपण त्याच्यावरती जेवढं ऐकावं, जेवढं वाचावं, जेवढं लिहावं, जेवढं त्याचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे असं मला या ठिकाणी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून ज्या काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याचं नियोजन. आणि हे नियोजन करीत असताना जे जे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले, जे जे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज जिंकले, त्या किल्ल्यापर्यंत आपण गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आपण आज एक चांगला पायंडा या गावाच्या निमित्तानं पाडलेला आहे. आपण या ठिकाणी व्याख्यान ठेवलेलं आहे. मी या ठिकाणी शिवजयंती समितीला याच्या पुढचं नियोजन या ठिकाणी विनंती करेल की पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी आपल्या गावातल्या तरुणांना शिवनेरी किल्ला बघायला पाठवा, रायगड बघायला पाठवा, प्रतापगड बघायला पाठवा. जे किल्ले या महाराष्ट्राचा वैभव आहे ते किल्ले आपण या ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला जर बघायचा असेल, जवळून वाचायचा असेल, जर जिवंतपणे तो अनुभवायचा असेल तर आपल्याला या किल्ल्याचं दर्शन घेतलंच पाहिजे. मी तिकडेच म्हणतो आपण नेहमी काय करतो, आपण या ठिकाणी कुठल्याही देवस्थानाला जातो त्याबद्दल आपला विरोध नाही. तुम्ही कुठल्या देवस्थानाला जा त्याबद्दल काही त्याबद्दल आपला विरोध असण्याचं कारण नाही. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या देवातला देव आणि आपल्या गावातल्या मंदिरातला देव हा जिवंत आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आपण नक्की एकदा बघितलं पाहिजे असं या ठिकाणी आवाहन करतो. लहान मुलं असतील सहली तर होतातच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त गावातल्या तरुणांना जर या ठिकाणी आपल्या आयुष्याचं स्वराज्य निर्माण करायचं असेल, आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचं नियोजन करायचं असेल तर मात्र आपल्याला किल्ल्यांना, गड किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की शिवनेरीवरती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला, त्या किल्ल्याची माती आपल्या कपाळी आपण लावली पाहिजे. त्याचा इतिहास आपण त्या ठिकाणी जाऊन बघितला पाहिजे, तो जिवंतपणा आपण आजही अनुभवला पाहिजे. तसं तर 6 जूनला रायगडावरती राज्याभिषेक असतो. त्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी येतात. ज्यामध्ये तरुण असतात, तरुणी असतात, महिला असतात, माता भगिनी असतात, तरुण कार्यकर्ते असतात. ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी जाता येतं ते सगळे लोक त्या ठिकाणी जातात आणि शिवरायांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी अनुभवण्याचा प्रयत्न करतात. 450 वर्षापूर्वीच्या राजानं अगदी स्वतःचा जीवावर खेळून शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि असं कधी म्हटलं नाही की हे माझं राज्य आहे. त्यांनी नेहमी म्हटलं हे रयतेचं राज्य आहे. मग त्या रयतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही नियम आपल्याला शिकवले, जे काही कायदे त्यांनी केले ते सगळं रयतेच्यासाठी म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी केले. अगदी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, आता तुमचे हात करून केले जातील असा सांगणारा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज तो आपला राजा, रयतेचा राजा, शेतकऱ्याचा राजा. मला असं वाटतं महिला भगिनीसाठी या ठिकाणी गोष्ट नक्की सांगितली पाहिजे की जगामध्ये अनेक राजे झाले, अगदी जगदेवता सिकंदर सुद्धा झाला, परंतु स्त्रियांना ज्या राजाने मान दिला, मान सन्मान दिला, ज्या राजाच्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही तो एकमेव दरबार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याच्यामुळे महिलांनी विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे, त्यांचे पुस्तक वाचले पाहिजे. ज्या राजाने जगातल्या स्त्रियांना इतका मोठा सन्मान दिला, त्याच्या पुढे जाऊन छत्रपती शंभूराजांनी सन्मान दिला. त्याने तर त्याच्या पत्नीच्या नावाचा एक शिक्का त्या ठिकाणी बनवला, त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. असा महान राजा, त्याच्या अगोदरच्या काळात काय होत होतं, त्याच्यात कोणीही राजा असला होता, तो हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही धर्माचा असला पाहिजे होता. त्याच्या ठिकाणी जे काही संपत्ती असायची ती सोनं चांदी जे काही असेल, त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या स्त्रिया, ज्याच्या घरामधल्या स्त्रियांच्या ज्या जर हरल्या असतील, अपयश आलं असेल तर त्या स्त्रियांची त्या ठिकाणी लूट म्हणून त्या ठिकाणी त्या लूट जायची. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असं म्हटलं जातं की दंतकथा असं कदाचित
पण असं म्हटलं जातं की जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दरबारात उभी केली आणि त्याच्या सरदाराने सांगितलं राजे मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली आहे. राजाने विचारलं काय भेटवस्तू आणली आहे. सोनं चांदी त्यावेळेचा खजिना तर होताच, पण कल्याणच्या सुभेदाराची सून अतिशय सुंदर अशी तरुण त्या ठिकाणी ती तरुणी त्या ठिकाणी जेव्हा राजाच्या दरबारात प्रवेश केल्या गेली तर राजाच्या तळपायाच्या हात मस्तकात गेली. राजांचे डोळे लाल झाले आणि कल्याणवरती विजय मिळवला त्या सरदाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी सरळ शिक्षा दिली आणि त्याला सांगितलं, त्या स्त्रीला सांगितलं की तुझी माफी मागतो की तुझी त्यांनी त्या ठिकाणी बोलवण केली, तिला साडी चोळी दिली एका मुसलमानाच्या सरदाराच्या स्त्रीला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत पराक्रमी तर होतेच, पण त्याच्यापेक्षा त्यांनी पराक्रम आहे त्याच्या नैतिकतेमध्ये होता. त्यांनी त्या सुनेला साडी चोळी दिली, मुलीसारखी त्यांनी त्या कल्याणच्या सुभेदाराकडे त्यांना परत पाठवलं. हा इतिहास आहे आणि हा इतिहास या देशात घडला आहे. मग आपणच म्हटलं जातो की मराठ्यांच्या जर व्यवहारातलं कोणतं अन्न नसेल तर ती स्त्री आहे, मराठ्याच्या घरातली स्त्री आहे. तुम्ही आपण सगळे 18 जातीचे या ठिकाणी सगळे मराठा समाज बांधव आपल्या सगळ्यांच्या व्यवहारातली कोणती जर सगळ्यात मूल्यवान वस्तू असेल तर तुमच्या आपल्या घरातली स्त्री आहे. ती शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, तिने आपल्या खांद्याला खांदा लढलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्याला शिकवलं आहे. त्याच्यामुळे आपल्या राज्याचा आपला इतिहास जर आपण वाचला लिहिला बघितला तर आपल्या लक्षात येईल की इतकी उच्च कोटीची नैतिकता अगदी लाखो सैन्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य का हरवलं होतं. त्याचं कारण असं होतं की रयतेच्या राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव ओळून देण्यासाठी असंख्य मावळे त्या ठिकाणी त्या काळात होते आणि त्या मावळ्यांनी त्यांचं एकमेव मिळालेलं वर्ष सुद्धा स्वराज्यासाठी अर्पण केलं. पण ते स्वराज्य तुमच्या आजच्या रयतेचं राज्य महाराजांनी निर्माण केलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी जर स्त्रियांविषयी महाराजांनी अतिशय उंच भूमिका ठेवली होती तसं प्रत्येक सैनिकाला प्रत्येक मावळ्याला सुद्धा त्यांनी उच्च कोटीची नैतिकता त्या ठिकाणी शिकवली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे जे विषय आहे, हे जे विचार आहे, आपण जसं जसं त्यांचा इतिहास वाचायला बघतो तसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपण त्यांच्या त्या इतिहासामध्ये गुंतत जातो. आणि आपल्याला याच्यापासून काय घेता येईल तर आपण जेव्हा या प्रामुख्याने लहान मुलं आहेत, तरुण आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी नम्रपणे सांगेल की तुम्ही काय शिकायचं. मी तुमच्या गावातल्या एका तरुणाचं उदाहरण देतो. सचिन कोकाटे नावाचा आमचा मित्र आहे. त्याने काय करायचं तर उद्योगाच्या नोकरीच्या मागे लागला नाही. आमच्या संपर्कात असलेला सचिन कोकाटे एक दिवस आमच्याकडे आला आणि सांगायला लागला की असा पद्धतीने दादा मला करायचं आहे. त्याच्या पाठीशी उभं राहिलो. आज गावात त्याचं कृषी केंद्र आहे. त्या कृषी केंद्राच्या उद्घाटनाला सुद्धा आम्ही आलो होतो. मग काय करायचं या गावातल्या तरुणांनी काय करायचं तर गावातल्या तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे जर लागायचंच असेल तर क्लास 1 व्हा, क्लास 2 व्हा आणि नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या नोकऱ्या तुम्हाला उपलब्ध त्याच्यासाठी अभ्यास करा. पण जर तुम्हाला या ठिकाणी आपल्या आयुष्याचं भलं करायचं असेल तर शिवचरित्रातून आपण शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन शिकलं पाहिजे आणि त्या नियोजनाप्रमाणे आपण आपला अभ्यास करून आपल्या आयुष्यामध्ये आपलं कुटुंब कसं पुढे नेता येईल, आपल्या घरातल्या स्त्रियांना कसा मान सन्मान देता येईल, त्यांना कसं शिकवता येईल आणि एकूणच आपलं कुटुंब जर पुढे गेलं तर आपला समाज पुढे जाणार आहे. आपला समाज पुढे गेला तर आपलं गाव पुढे जाणार आहे.
खरोखर भाग्य मानायला पाहिजे चिंचवडकरांचं की आज आपल्या इतक्या लहानशा गावामध्ये अतिशय मोठा वक्ता आपल्यामध्ये आलेला आहे. श्रीमंत कोकाटे एका लहानशा खेड्यातले सुरुवात साधा प्राथमिक शिक्षक, पण केवळ शिवराय आणि शिवाजी हे एकच गोष्ट मनात ठेवून आजपर्यंत जे वाटचाल करताय आणि तेही आपल्याला खरा शिवाजी कोण, जसं गोविंद पानसरेंनी पुस्तक लिहिले छोटंसं, ते सांगण्याचा प्रयत्न ते महाराष्ट्रभर काय भारतभर करत फिरतात आणि एकच ध्येय घेऊन त्यांनी नोकरी सोडून दिली आणि हे काम फक्त ते करतात आणि ते आपल्या समोर जो विचार मांडणार आहे तो आपण नीटपणे समजून घ्यावा. कारण नाहीतर होतं काय की व्याख्यान खूपच उत्तम झालं, खूप चांगलं बोलले असं आपण म्हणतो, काय बोलले तर सांगता येत असं होऊ नये. ते काय बोलतात त्यातल्या 4 गोष्टी आपण जर नीट लक्षात घेतल्या आणि त्या आपल्या रोजच्या वागण्यामध्ये जर दिसल्या, निदान विचार करण्यामध्ये, तर त्याचा उपयोग होईल. आपल्याला आम्ही सुद्धा शाळेत लहानपणापासून असं म्हणायचो, एक शिवाजी नाही होता तो सबकी सुन्नत हो जाती. हा, सगळ्यांची सुनता झाली असती शिवाजी महाराज नसते तर, असं काहीतरी वेळासारखं आपल्याला सांगितलं जातं. शिवाजी महाराजांनी हिंदू मुसलमान कधीच केलं नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की अगदी अफजल खानाचा वध झाला, तिथं अफजल खानाच्या बाजूने शिवाजी महाराजांवर वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता आणि शिवाजी महाराजांनी वाघ नखे नेली पाहिजे, दगाफटका होऊ शकतो असा सल्ला देणारा मुस्लिम होता. शिवाजी महाराजांच्या कितीतरी मोठ्या पदांवर मुस्लिम समाजातले सगळ्यात म्हणजे आणि अगदी खालच्या काळातले म्हणजे महारवतानं सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात दिलेले. पेशवाईमध्ये नेमकं त्याच्या उलट झालं. त्यांच्या गळ्यामध्ये मडकं अडकवण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला पेशवाईतलं हिंदुत्व का शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं हिंदुत्व हे समजून घ्यायचं. आपण केवळ बोलतो, आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या जातात. हिंदुत्व सध्या जे काही चाललंय ना आपल्या देशभर, ते जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं या व्याख्यानात आपल्याला नक्की उपयोग होईल. मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही, पण इतके म्हणजे ते सकाळी पुण्याहून निघाले, इथं पोहोचले, रात्र त्यांना पुण्याला परत पोहोचायचे. ही सगळी धावपळ चिंचवडासाठी त्यांनी केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आजचा अतिशय चांगला योगायोग असा आहे की त्यांच्या बाजूला बसलेले डॉक्टर पी.डी. जगताप हे त्यांचे गुरु आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीमंत कोकाटेंनी PhD केलेली आहे. तेही आपल्यामध्ये उपस्थित आहे. तेही इतिहासाचे मोठे प्राध्यापक आहेत, इतिहासाचे मोठे अभ्यासक आहेत. तेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं, आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो. आणि सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनावर उभं करणारा राजमाता जिजाऊ, प्रतिपचन लेख्य वर्गष्णू उष्मंदिता शहा सुर शिवशिष्या मुद्रा मुद्रा राजते राजमुद्रा भगवा चिट्टा युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, जगाची इतिहासामध्ये ज्यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही
ज्यांचा जय जयकार मोठ्या भक्तिभावाने आनंदाने उत्साहाने आपण करतो असे जागतिक कीर्तीचे राजे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्या वाट्याला फक्त 32 वर्षाचं आयुष्य आहे, पण एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन शिवरायांनी निर्माण केलं स्वराज्याचं संरक्षण संवर्धन करण्याचं काम संभाजीराजेंनी केलं. संत तुकारामाचे कीर्तन ऐकलं आणि त्यातून मावळ्यांमध्ये नवनिर्मितीची कल्पना जाणीव जागृती झाली. ज्याने आपल्या देशामध्ये प्रथमतः शिवजन्मोत्सवाला सुरुवात केली ते भारतीय शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले. ज्यांनी जगातला शिवाजीराजांचा पहिला पुतळा उभारला ते राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज. आणि ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांची 33 शताब्दी महोत्सव वर्ष देशभर साजरं केलं आणि ज्यांच्या संविधानामुळे आज आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं, संघटित होण्याचं स्वातंत्र्य मिळालं त्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्याने रशियामध्ये जाऊन शिवसेनेचं सांगितलं ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, बहिणाबाई चौधरी अशा आपल्या सगळ्या महामानवांना, महामातांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्मान्य विचारपीठावरती स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामदादा पवार, खलीलजी देशमुख, सुनीलजी शिंदे, सगळे मान्यवर मंडळी. आणि विशेषतः माझ्या जीवनामध्ये 2 व्यक्तीचं महत्वाचं स्थान आहे. अनेक व्यक्तीचं स्थान आई वडिलांपासून ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक महान व्यक्ती ज्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, विचारामुळे आणि कार्यामुळे प्रेरित झालो आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्या 2 व्यक्तीपैकी 2 या ठिकाणी उपस्थित आहेत. ते डॉक्टर के.बी. पाटील अण्णा आणि दुसरा डॉक्टर जगताप सर. या 2 व्यक्तीचं माझ्या जीवनाला कलाटणी देण्यामध्ये मोलाचं योगदान आहे. बंधू भगिनींनो, मी अत्यंत नम्रपणे विनयाने तुम्हाला सांगू इच्छितो की मी सुद्धा छोट्याशा गावामध्ये वाकाव नावाचं गाव आहे. आपल्या गावामध्ये जसा कोकाटे परिवार आहे तसा आमच्या गावामध्ये सुद्धा जास्तीत जास्त कोकाटे परिवार आहे. कोकाटेंची अनेक गावं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहे. मी त्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला सुद्धा चापेट आणि भट्टी नावाचं 2 गाव आहेत. सगळी गावं कोकाटेंची आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी तोरणा किल्ला जिंकला, त्यांच्या पाठीशी अनेक मावळे होते, त्यामध्ये कोकाटेंचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. म्हणजे केवळ कोकाटेच नव्हे तर 11 पगड जाती, 12 पगड या सर्वांना संघटित करून छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या कोकाटे परिवाराच्या गावामध्ये येण्याचं मला भाग्य मिळालं. ते भाग्य मिळालं जयवंतराव कोकाटे यांच्यामुळे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. मला वाटलं आमच्या गावातले कोकाटे फार उत्साही आहेत असं माझी अंधश्रद्धा होती, पण आपल्या गावातले कोकाटे सुद्धा खूप उत्साही आहेत, खूप आक्रमक आहेत. ते जयवंत कोकाटे यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला निदर्शनास येतं. 2 व्यक्ती आहेत की ज्यांचं मोलाचं योगदान माझ्या जीवनाला कलाटणी देण्यामध्ये आहे. एक आहे डॉक्टर पी.डी. जगताप सर, हे माझे गुरु आहेत, पीएचडीचे गाईड आहेत. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरती महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली पहिली पीएचडी मी केलेली आहे आणि त्या पीएचडीचे माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर पी.डी. जगताप सर. माझ्या जीवनामध्ये जर का पी.डी. जगताप सरांसारखे इतके चांगले, सुरळीत, उत्तम मार्गदर्शक, प्रेमळ, कणवळून तितकेच कर्तव्य कठोर गाईड आले नसते तर माझी पीएचडी झाली नसती. जगताप सरांच्या आग्रहामुळे, जगताप सरांनी सातत्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी कधी संधी दिली, कधी रागावले आणि त्यातून माझी पीएचडी पूर्णत्वास गेली. ऑगस्ट महिन्यामध्ये माझी पीएचडी झाली आणि ती पीएचडी आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मला मिळाली. माझं पीएचडीचं ऍडमिशन ज्यावेळेस झालं त्या ऍडमिशन आदरणीय डॉक्टर के.बी. अण्णांच्या काळामध्ये माझं ऍडमिशन झालं. त्यावेळेस अण्णा हे आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि मी अण्णांना माझं ऍडमिशन झाल्यानंतर भेटलो. मला खूप अभिमान वाटला की अण्णा एक नामवंत गणित तज्ञ आहे. एका छोट्या गावामध्ये, चिंचपूर सारख्या गावामध्ये, खेड्यामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले अण्णा आज त्यांची जागतिक स्तरावरची ख्याती आहे. गणित तज्ञ ज्या पद्धतीने ठाकरे सर आपल्या धुळ्याचे, जे आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते, ते देखील नामवंत गणित तज्ञ आणि त्याच पद्धतीनं जागतिक स्तरावरचे जे गणित तज्ञापैकी जे आज वर्तमान काळामध्ये जे काही नामवंत गणित तज्ञ आहेत त्यापैकी के.बी. अण्णांचं नाव मोठ्या आग्रहाने घेतलं जातं. प्राच्य विद्या पंडित शरद पाटील हे आपल्या धुळ्याचे. भारताचा इतिहास अनेकांनी लिहिला पण इतिहास पूर्व काळात इतिहास लिहिण्याचं ऐतिहासिक काम
शरद पाटील यांनी केलं. ज्या ठिकाणी रोमिला थापर, डी कोसंबी, आर शर्मा, राहुल संस्कृती थांबतात तिथून शरद पाटलांचा प्रवास सुरू होतो. इतके महान व्यक्तिमत्व म्हणजे प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील. शरद पाटील यांचे पुस्तक मी वाचलं, मातृसत्ताक स्त्री सत्ताक. या एका ग्रंथामध्ये ठाकरे सर आणि केबी अण्णांचा आदराने उल्लेख केलेला आहे. त्या पुस्तकाची सुरुवातच केबी अण्णांच्या आणि ठाकरे सरांच्या नावाने होती. इतके महान व्यक्तिमत्व आपल्या गावातील आहे. कुलगुरू ही त्यांची ओळख आहे. कुलगुरू पद हे छोटं नाही. आपल्या खेड्यामधल्या लोकांना आमदाराबद्दल, खासदाराबद्दल, मंत्र्याबद्दल, मुख्यमंत्र्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं. असलंच पाहिजे. लोकशाहीतील ती संविधानिक पद आहे. आपले लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असतात, त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगलाच पाहिजे. परंतु आमदारापेक्षा, मंत्र्यापेक्षा, मुख्यमंत्र्यापेक्षा राज्यपालाचा दर्जा ज्या व्यक्तिमत्वाला असतो त्या व्यक्तिमत्वाला कुलगुरू असं म्हणतात. आणि आपल्या अण्णा आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू होते हे आपल्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कुलगुरू तर अनेक आहे देशामध्ये, परंतु अण्णांचं नाव त्यांच्या व्यासंगामुळं, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळं, त्यांच्या शिस्तबद्ध कार्यामुळं, त्यांच्या कर्तव्य कठोर आणि तितक्याच प्रेमळ स्वभावामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा लौकिक आहे. म्हणून मला दोन व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळाली याचा मला शेवटपर्यंत अभिमान वाटतो. जगताप सरांनी पदोपदी मार्गदर्शन केलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पीएचडीचा पुनरावृत्ती मी या ठिकाणी करणार नाही, पण पीएचडी करत असताना आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती पीएचडी करत असताना तितकी जबाबदारी असते. कारण अनेकांच्या दृष्टीने तो आत्मीयतेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे, आपल्या अस्मितेचा विषय आहे. म्हणून त्याबद्दल पीएचडी करत असताना सरांनी घेतलेली काळजी, सरांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यातूनच माझी पीएचडी पूर्णत्वाला गेली. म्हणून मी खूप व्यस्त होतो. जयवंतराव मला अनेक दिवसापासून फोन करत होते की तुम्ही चिंचपूर गावात कार्यक्रमाला आलंच पाहिजे. मी त्यांना सांगतो परत बघूया, कारण 8 तासाचा प्रवास करून पुण्यावरून या ठिकाणी यायचं. म्हणून मी विचार करायचो की चिंचपूर सारख्या गावामध्ये जायचं, खेड्यापाड्यामध्ये लोक जमा होतात का नाही, लोक कार्यक्रमाला येतात का नाही, म्हणून मी टाळण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु ज्यावेळेस त्यांनी केबी अण्णांचं नाव सांगितलं, हे अण्णांचं गाव आहे, एका मिनिटात सांगितलं, मी 100% येतो, काही काळजी करू नका. कारण यांच्या अण्णांच्या गावामध्ये न येणं हे मला कृतज्ञपणाच वाटलं असतं. म्हणून मी आपल्या गावामध्ये आलो. आपल्या गावामधला उत्साह, प्रचंड उपस्थिती, लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आणि विशेषतः महिलांची उपस्थिती खूप मोठी दांडगी आहे. कारण आज देखील खेड्यापाड्यातील महिला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतीलच असं नाही, अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे. परंतु छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेतलं की आबालवृद्धांच्या मनामध्ये एक नवचेतना, नवप्रेरणा निर्माण होते. शिवाजी शिवाजी आणि केवळ शिवाजी असं नेताजी सुभाषचंद्र बोस देखील म्हणाले. आझाद हिंद फौजेचं नेतृत्व त्यांनी केलं. ते दिल्लीकडे निघाले. आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना ते म्हणाले, चला दिल्ली जिंकू, ब्रिटिश जातील स्वातंत्र्य मिळेल. आज मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, आज मी एवढं देऊ शकतो की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून गरिबांचं राज्य निर्माण करणारे राजा आपल्या देशामध्ये जन्माला आला, त्यांचं आपण स्मरण करू. शिवाजी शिवाजी आणि केवळ शिवाजी. सुभाष बाबूंचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. भगतसिंगाला न्यायाधीशांनी विचारलं, आजादी का आंदोलन खड़ी करने की प्रेरणा कहां से मिली? तब भगत सिंग म्हणाले, गुरु नानक आणि छत्रपती शिवाजी महाराज माझी प्रेरणास्थान आहे. लाला लजपत रायांनी उर्दू मधून छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र लिहिलं. शिवाजी गणेशन नावाचा तामिळनाडूतील एक अभिनेता कुमारवयामध्ये शिवरायांची भूमिका करतो आणि त्याचं नाव बदलतं. शिवाजी हेच नाव तो धारण करतो की शिवाजी महाराज जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या पलीकडे गेलेला महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांचं व्यक्तिमत्व आणि कार्य एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, घराण्याच्या, प्रांताच्या किंवा देशाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करावं इतकं लहान व्यक्तिमत्व नाही. क्युबा नावाचा देश आहे, छोटा देश, आपल्या जळगाव जिल्ह्यापेक्षा देखील छोटा देश. त्या क्युबाने अमेरिकेला पराभूत केलं. त्या क्युबाचे राष्ट्राध्यक्ष होते फिडेल कॅस्ट्रो. फिडेल कॅस्ट्रोला एका पत्रकाराने विचारलं की अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला पराभूत करून तुम्ही स्वतंत्र झालात कसे? त्या फिडेल कॅस्ट्रो म्हणाले, छत्रपती शिवाजीराजांची युद्ध नीती हेच आमच्या यशाचं खरं गमक आहे. फिडेल कॅस्ट्रो महान शिवभक्त होता. गॅरल कादा जपानचे पंतप्रधान म्हणतात की शिवाजी महाराज एक नीतिमान राजा होता. मार्शल बुलगानी जे रशियाचे पंतप्रधान होते, त्यांनी छत्रपती शिवाजीराजांनी वतनदारी, सरंजामशाही, घराणेशाही नष्ट करून जनमानसाचे हितदर्शनाचं
व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. महात्मा ज्योतिराव फुले 1869 ला रायगडावरती गेले, शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, पुण्यामध्ये आले आणि 1869 ला पहिली शिवजयंती सुरू केली. 908 रोजी शिवाजीराजांच्या जीवनाचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेक ग्रंथ लिहिले, तसंच छोटे शिवचरित्र देखील लिहिलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात शिवाजी महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत, जे शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावावर 33 कोटी देवांची फलटण बाग होते. असं का म्हणाले प्रबोधनकार ठाकरे? जर आमच्या देशामध्ये 33 कोटी देव होते आहेत आणि असतील तर मग अफजल खानाला, दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला, त्या अफजल खानाला धडा शिकवण्यासाठी त्या 33 कोटी देवापैकी 1-2 देव खाली का उतरले नाही? शेवटी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना तलवार घ्यायला लागली, रणांगण गाजवावं लागलं, त्यातून स्वराज्य निर्माण झालं. म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणतात 33 कोटी देवाला विसरलं चालेल, पण छत्रपती शिवाजीराजांना तुम्ही कधी विसरू नका, कारण त्यांनी जनमानसाचं राज्य निर्माण केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक रीतीचे विद्वान, संविधानाचे निर्माते, कायदे पंडित, आपल्या देशाचे कायदा मंत्री, मजूर मंत्री, इतिहासकार होते, भाषा तज्ञ होते, स्त्रियांना हक्काधिकार मिळावे यासाठी बाबासाहेब आंबेडकर सातत्याने आग्रही होते. असं व्यक्तिमत्व 1927 साली बाबासाहेब आंबेडकर स्वतः रायगडावरती गेले, मुक्काम केला, शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं, महाडमध्ये आले आणि वडके नावाच्या शिल्पकाराकडून शिवाजीराजांच्या मूर्त्या तयार करून घेतल्या, एक स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवण्यासाठी आणि काही मूर्त्या आपल्या मित्रांना भेट देण्यासाठी. बाबासाहेब सुद्धा शिवचरित्राचे अभ्यासक होते, महान भक्त होते, पण शिवचरित्राचा उपयोग त्यांनी लोकजागृतीसाठी आणि विधायक कार्यासाठी केला. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विद्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी फुलेशाह आंबेडकरांनी शिवचरित्राचा गैरवापर कधी केला नाही. शिवाजीराजांच्या जगात अनेक ठिकाणी आज पुतळे आहेत, पण जगातला पहिला पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारला. कर्वे भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण समितीची स्थापना केली, साताऱ्यात पहिलं कॉलेज सुरू केलं आणि त्या कॉलेजला नाव दिलं श्री शिवाजी महाविद्यालय सातारा. एक व्यापारी आला आणि कर्वे भाऊराव पाटलांना म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. त्यास कर्वे भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणाले, अरे वेड्या, प्रसंग पडला तर जन्मजन्माच्या बापाचं नाव बदलेन, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधी बदलणार नाही, असे म्हणणारे कर्वे भाऊराव पाटील हे जैन धर्मीय होते. म्हणून 18 पगड जातीय 12 वर्गदार सर्वांना छत्रपती शिवाजीराजांच्या प्रती नितांत आदर आहे. त्याचं कारण काय? शिवाजीराजांनी नेमकं काय केलं? जे झोपले होते त्यांना जागं केलं, जे मुळात जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वातंत्र्याचं निशाण दिलं. आपल्याला आपलं राज्य नाही, कोणी मोगलांचा गुलाम, कोणी आदिलशाचा गुलाम, कोणी पेशवाईचा म्हणजे सनातन्यांचा गुलाम. ही गुलामी नष्ट केली पाहिजे. एकदृष्ट्यांचं जनमानसं जिथल्या रयतेचं राज्य निर्माण केलं पाहिजे, आपलं राज्य स्वराज्य. ही भूमिका छत्रपती शिवाजीराजांनी घेतली आणि यांच्या पाठीशी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ खंबीरपणे उभे होते. शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं, अण्णांनी सांगितलं आपल्याला की शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं की अफजलखानाचा वध, शाहिस्ते खानावरती हल्ला, आग्रहण, कळाले, पन्हाळा निसटले, एवढ्या काही रोमांचकारी नाट्यमय घटना आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. शिवाजीराजांचा इतिहास जसा ढाल तलवारचा इतिहास आहे, तसाच परिवर्तनाचा इतिहास आहे, मानवमुक्तीचा इतिहास आहे, स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास आहे. शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. शिवरायांच्या राज्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आणि मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये होते. चटणी भाकर खाणारे, घोड्यावरती बसणारे आणि सह्याद्रीच्या कडेकापर्यंत धावत सुटणारे मावळे गावागावातून पुढे आले. ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं. एसाजी कनकर, वीरबाजी कासिलकर, कान्होजी जयदेव, गावजी कोंढाळकर, हैबतराव शिलीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते, शिवाजी महाले, शिवाजी काशीद, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, हिरोजी फर्जंद, अशा अनेक मावळे, सिद्धी हिला, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर आहे, दर्यासन, दौलत खान, असे अनेक मावळे. आनंदाने मृत्यूला मिठी मारली तर स्वराज्यावरची निष्ठा कधी बदलली नाही. तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी 1670 ला कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जातात. उदय म्हणून लढता लढता धारावरती पडतात. शिवाजीराजे गेले आणि म्हणाले, माझा अजिंक्य असा कोंढाणा किल्ला तानाजीने जिंकला, पण माझा सिंहासारखा तानाजी गेला.
गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरेने आनंदाने मृत्यूला मिठी मारली पण स्वराज्यावरची निष्ठा त्यांनी बदलली नाही. तानाजींनी कोणते कारण सांगितले नाही का तानाजी मालुसरे म्हणाले का महाराज माझ्या रागाचं लग्न आहे, माझी किरकोळ रजा संपली असली तर मेडिकल लिव्हरती पाठवा पण मी काय कोंढाणा जिंकायला जाणार नाही, असं कारण नाही सांगितलं. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजीने लग्न रद्द केलं, कोंढाणा जिंकण्यासाठी गेले, लढता लढता धरातृप्ती पडले. असे मावळे आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे मावळे गावागावातून पुढे आले. जिवाजी महाले सय्यद मंडळाचा वार वरच्यावर उडवला. क्षणाचा विलंब झाला असता शिवरायांच्या टिकऱ्या टिकऱ्या झाल्या असत्या. शिवाजी काशी पन्हाळ्याच्या पायथ्याला नेबापूर नावाचं गाव आहे, ते शिवरायांकडे दिसायचे. महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावरती अडकले, सिद्धीजोगचा वेढा होता, 4-5 महिन्याचा वेढा होता. मुंगीला देखील खाली येता येणार अशी व्यवस्था सिद्धीने केली होती. दरम्यान शिवाजी काशी शिवाजीराजांच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज मी तुमच्यासारखा दिसतो, तुमचा पेहराव द्या, पालखी द्या, सैनिक द्या, जिरेटोप द्या, तुमची तलवार द्या, तुमच्या वतीने सिद्धीच्या भेटीला मी जातो. शिवाजीराजे म्हणाले, दगाफटका झाला तर चालेल महाराज, माझ्यासारखे हजारो शिवाजी काशीत गेले तरी चालतील पण तुमच्यासारख्या छत्रपतीचे स्वराज्याला गरज आहे. 12 जुलै 1660 ला रात्री 10 वाजता शिवाजीराजांनी शिवाजी काशीला पालखी दिली, सैनिक दिले, जिरेटोप दिला, तलवार दिली आणि शिवरायांच्या वेशात पालखीत बसून शिवाजी काशी सिद्धीच्या भेटीला निघाले. या संधीचा फायदा घेतला आणि शिवाजीराजे विशाळगडच्या रोखाने निघाले. सिद्धीच्या चौकीमध्ये शिवाजी काशीत गेले. शिवाजी महाराज समजून सिद्धीने स्वागत केलं. काही वेळानंतर त्या ठिकाणी असलेल्या मंडळीला शिवाजी काशीदांचा संशय आला. त्यांनी विचारलं, आप कोण है? शिवाजी काशी म्हणाले, मैं शिवाजी महाराज हूं. सचमुच बताइए आप कौन है? शिवाजी काशी पुन्हा म्हणाले, मी शिवाजी महाराजच आहे. जिरेटोप वरती सांगा. खात्री पटली शिवाजी महाराज नाही, कारण अफजलखान भेटीच्या प्रसंगी अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीने महाराजांच्या कपाळावरती तलवारीचा वार केला होता. ती जखम महाराजांच्या कपाळावरती होती. याची कल्पना अफजलखानाला सिद्धी जेवला होती. त्याने पुन्हा विचारलं, खरं सांगा प्राण आवाज तुम्ही कोण आहात? मृत्यू समोर दिसतोय. सिद्धीला 2 भालेकरी बोलवले. शिवाजी काशीदांच्या छातीला भाले लावले आणि पुन्हा विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशी तितक्याच निर्भीडपणे उमेदीने पुन्हा म्हणतात, मी शिवाजी महाराजच आहे. माझा राजा विशाळगडावरती सुखरूप पोहोचला पाहिजे, त्यासाठी कालहरण करणे, सिद्धीला रोखून ठेवणं. उद्या पुन्हा म्हणतात, मी शिवाजी महाराजच आहे. छातीमध्ये भाले खुपसले, रक्ताची चिळकांडी उडाली. शिवाजी काशी घसरत खाली बसले. प्राण सोडण्यापूर्वी एवढंच म्हणाले, अरे वेड्यानो, सोंग घेणाऱ्या शिवाजीची पाठ तुम्हाला पाहता आली नाही. खऱ्या शिवाजीराजांचा विचार सोडून द्या असे म्हणाले आणि धरावरती पडले. ते शिवाजी काशीत नाभिक समाजातील होते. आनंदाने मृत्यूला मिठी मारली, स्वराज्यावरची निष्ठा बदलली नाही. असे अनेक मावळे. कान्होजी जेधे यांचा नातू नागोजी जेधे दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी कोपर या ठिकाणी हुसेन खानावर लढताना धरावरती पडला. लग्न मंडपातून गेलेले होते ते. नागोजी जेधे यांचं लग्न होतं. हळदी लागलेले, अक्षता पडलेले, तेवढ्यात सांगावा येतो, चला दक्षिण दिग्विजयाला निघायचंय. नागोजी जेधे हळदीच्या अंगाने लग्न मंडपातून दक्षिण दिग्विजयाला गेले. कोपर या ठिकाणी लढता धरात पडले. काय वाटलं असेल त्यांच्या पत्नीला, काय वाटलं असेल त्यांच्या आईला, काय वाटलं असेल त्यांच्या वडिलांना? अशा त्यागातून स्वराज्य उभे राहिले. आपल्या पूर्वजांनी त्याग केला, त्यातून स्वराज्य निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज जितके महान आहेत तेवढेच मावळे सुद्धा महान आहेत, तेवढे त्यांचे सहकारी सुद्धा महान आहे. कारण त्यांनी कुठले कारण न सांगता महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रतापराव गुजर बेलोर खानावर लढता धरावरती पडले, मागे हटले नाही, कारण सांगितलं नाही. लढणारे मरणारे मावळे गावागावातून पुढे आले. का? प्रत्येक मावळ्याला माहिती होतं शिवाजीराजांचं राज्य माझं राज्य आहे. ते केवळ भोसल्यांचं राज्य आहे, मराठ्यांचं राज्य आहे, हिंदूंचं राज्य आहे असं इथल्या जनतेला कधी वाटलं नाही. आपलं राज्य आहे, हे रयतेचं राज्य, आपल्या सगळ्यांचं राज्य आहे. आपलेपणाची भावना छत्रपती शिवाजीराजांनी जनमान समजून रुजवली. हे राज्य आपलं आहे, तुमचं आहे, सगळ्यांचं राज्य आहे. लढणारे मावळे पुढे आले. शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. हा मराठा आहे, तो माळे आहे, हा दलित आहे, हा भेदभाव शिवाजीराजांच्या राज्यात नव्हता. आपण सर्वजण एक आहोत. गावगाड्यातील कुठल्या जाती धर्माचा माणूस असेल, आपण सर्वजण एक आहोत. शिवाजीराजे समतावादी होते, कधी खाजगी आणि सार्वजनिक जीवनात भेदभाव केला नाही. शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्य विद्या पंडित म्हणतात,
शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण कशात आहे? त्यांनी तलवार चालवली, रणगाड गाजवली, येत आहे का? पण तलवार चालवणारे, रणगाड गाजवणारे अनेक राजे, अनेक सरदार जगात होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. नाव शिवाजीराजांचं का? शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण शरद पाटील सांगतात, त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी जीवनात त्यांनी भेदभाव बाळगला नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, कुळवाडी भूषण पावडा भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा. कुळवाड्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा, श्रमकऱ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा असं वर्णन महात्मा ज्योतिराव फुले करतात. मदारी 73 म्हणजे काय? आजच्या परिभाषेत सांगायचं म्हटलं शेड्यूल कास्ट. मदारी 73 जिवलग सहकारी आहे. महाराजांच्या सोबत आग्र्याला आहे, तो मुस्लिम आहे, 73 आहे तो, म्हणजे शेड्यूल कास्ट मधला आहे तो. त्या काळात अस्पृश्य आहे तो, त्या काळात 17व्या शतकात अनटचेबल. पण तो शिवाजीराजांच्या सोबत आहे, पदोपदी सोबत आहे, सावली सरकार सोबत आहे. म्हणजे शिवाजीराजे अस्पृश्यता पाळत नव्हते, शिवाजीराजे भेदभाव पाळत नव्हते. तो आदर्श आपल्याला छत्रपती शिवाजीराजांचा घ्यायचा. शिवाजीराजांनी कधी भेदभाव पाळला नाही. कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मावळे वापरायचे आणि सोडून द्यायचे असं राजकारण शिवाजीराजांचं नव्हतं. तानाजी धारात पडले, त्यांच्या घरी गेले, रायबाचं लग्न लावलं, रायबाला पारगडाचं किल्लेदार केलं. चंदगड तालुक्यामध्ये पारगाड नावाचा किल्ला आहे, बेळगाव पासून जवळ. त्या ठिकाणी आज देखील तानाजी मालुसरेंचे वंशज आहेत. पारगडाचा किल्लेदार केलं. प्रतापराव गुजर सामान्य गरीब कुटुंबातून आले होते. भोसरे तालुका खटाव त्यांचं गाव, जिल्हा सातारा. अत्यंत गरीब कुटुंबातले. बेलवल खानावर लढता लढता धारात पडले. नेसरी या ठिकाणी शिवाजीराजे प्रतापरावांच्या घरी गेले. प्रतापराव गुजरांची पत्नी रडू लागली. शिवाजी महाराज प्रतापरावांच्या पत्नीला म्हणाले, ताई, माझ्यासारखा भाऊ तुमच्या पाठीशी असं रडण्याचं कारण नाही. तर प्रतापरावांची पत्नी महाराजांना म्हणतात, माझे पती युद्धामध्ये कामी आले याचं मला दुःख नाही, पण माझी मुलगी जानकी कुपोर झालेली, तिच्या लग्नाची मला चिंता आहे. महाराज म्हणाले, तुमच्या मुलीचं लग्न जमलं, आपण मुलगा कोण? माझा मुलगा राजाराम, त्याच्याशी लग्न होऊन जाईल. आणि शिवाजीराजांनी आपल्या पुत्राचं, राजपुत्राचं, राजाराम महाराजांचं लग्न एका सामान्य गरीब कुटुंबातील प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई यांच्या बरोबर 15 मार्च 1680 ला रायगडावरती लावून दिलं. यात शिवाजीराजांचा मोठेपणा आहे. आज एखादा मुख्यमंत्री सरपंचाच्या मुलीबरोबर स्वतःच्या मुलाचं लग्न करेल का? एखादा आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री सामान्य कार्यकर्त्याची मुलगी स्वतःच्या मुलासाठी करेल का? शिवाजीराजांनी राजाराम महाराजांचं लग्न एका सहकारी जो जिवंत नाही त्याच्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजमित्रावर केलं. आणि त्यासाठी शिवाजीराजांनी हुंडा घेतल्याची नोंद नाही. कोणत्या कागदपत्रामध्ये शिवाजीराजांनी हुंडा घेतल्याची नोंद नाही. शिवाजीराजांनी हुंडा घेतला नाही, हुंडा दिला नाही, या इतिहासाच्या आधारावर. कारण आज आपल्या देशामध्ये शिकलेले लोक सुद्धा हुंडा घेतात. तुमच्या जिल्ह्यातले घेत नसतील, पण आमच्या पुण्याला प्राध्यापकाचा दर 10 लाख रुपये, इंजिनियरचा 20 लाख रुपये, डॉक्टर, वकील प्रचंड 10, 20, 15 लाख रुपये हुंडा असतो. हुंडा देणं, हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्याहीपेक्षा तो सामाजिक अपराध आहे. कारण नवरदेव म्हणजे काय बैल नाही ना त्याचा भाव करायला. बैल आहे का तो बाजारात त्याचा भाव करायला? लग्नाची गरज जशी मुलींना असते तशी मुलांना पण असते. आणि आता तर मुलींच्या लग्नाचा प्रश्न नाही, मुलांच्या लग्नाचा प्रश्न. बरोबर ना? आपण फिरतो, मित्र महाराष्ट्र फिरतो, लोक सांगतात तुम्ही खूप फिरता, आमच्या मुलासाठी एखादी मुलगी बघा. मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे, तर मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे. हुंडा देऊ नये, हुंडा घेऊ नये. शिवाजीराजांनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही. सामान्य गरीब कुटुंबातील सहकार्याच्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजपुत्रावर केलं, असा राजा जगाच्या इतिहासामध्ये दाखवा. पण शिवाजीराजे प्रेमळ होते, कार्यकर्त्यावर प्रचंड प्रेम केलं. शिवाजीराजांचे मावळे निर्व्यसनी होते. त्याचं कारण शिवाजीराजे आणि संभाजीराजे स्वतः निर्व्यसनी होते. शिवरायांना ज्याने ज्याने पाहिलं, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, फॉपी खान, कवींद्र परमानंद, जयराम पिंडे, अशा अनेक लोकांनी शिवाजीराजांना पाहिलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी लिहून ठेवलंय. शिवाजीराजांच्या राज्यात मध्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जशी निर्व्यसनी होते त्याचे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाची इतिहास निर्माण करतात. व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. विचार करा तुम्ही, अफजल खानाचं सैन्य 35,000, महाराजांचे मावळे 5,000.
सिद्धीजोरची फौज 70,000, महाराजांची मावळे 2,000. शिवाजीराजे आग्र्याला गेले, फक्त 400 लोक होते सोबत. औरंगजेबाचं सैन्य 7 लाख होतं. शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला, 1.25 लाखाची फौज होती. महाराज फक्त 200 मावळे घेऊन लाल महालामध्ये घुसले होते. तरी शिवाजीराजेंचा विजय झाला. काय कारण असेल? त्याचं कारण आहे अफजलखानाचं सैन्य, दिलीप खानाचं सैन्य, शाहिस्तेखानाचं सैन्य संध्याकाळच्या 7 वाजल्या की भिंतीला धरून चालायचं. टाकणाऱ्या लोकांना सरळ चालता येत नाही. शिवाजीराजेंच्या राज्यात मध्याला प्रतिष्ठा नव्हती. शिवाजीराजे संभाजीराजे जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. जे दारू पितील, गुटखा खातील, तंबाखू खातील ते कावळे, म्हणजे निर्व्यसनी असतील ते छत्रपती शिवाजीराजेंचे मावळे. आज आपल्याला संभाजीराजेंच्या चरित्रातून काय शिकायचंय? निर्व्यसनीपणा शिकायचंय. कारण आज आपल्या देशामध्ये चरस, गांजा, अफू, कोकेन, दारू, गुटखा, तंबाखू प्रचंड प्रमाण वाढले. मी पुण्यात राहतो. अहो कॉलेजची मुलं मुली मी सगळे नव्हे, दारू पितात, गुटखा खातात, तंबाखू खातात. भयानक वाईट परिस्थिती आहे. आपल्या देशाला संपवण्यासाठी कुठल्या परराष्ट्रानं, परदेशानं बॉम्ब टाकायची गरज नाही. पाकिस्तानी काय 72 बॉम्ब टाकायची गरज नाही. आता आपल्या खिशामध्ये असणारी तंबाखूची पुडी, गुटख्याची पुडी आणि दारूची बाटली अणुबांपेक्षा खतरनाक आहे, डेंजर आहे. पण आज आपण शिवजयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवला. आपल्या गावात कुणी दारू पीत नसेल, तंबाखू खात नसेल याची मला खात्री आहे. पण दुसऱ्या गावचे लोक जर कोण खात असतील, पीत असतील तर त्यांना सांगा दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका. कारण आपण शिवरायांचे मावळे होते, शिवाजीराजेंचे मावळे होते म्हणून ते दक्ष होते. हे आज आपण शिवचरित्रातून शिकायचे. छत्रपती शिवाजीराजे चरित्र संपन्न होते, नीतिमान होते, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शिवकाळामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. याचा अर्थ शिवाजीराजांच्या काळामध्ये काही सोन्याचा धूर निघत होता का? नाही. शिवरायांच्या काळात देखील गरिबी होती, दुष्काळ होता, कोरडवाहू शेती होती, आता सारखं जलसिंचन नव्हतं. पण काय योजना होती शिवाजीराजांची? कसं होतं कृषी धोरण? शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशी योजना शिवाजीराजांनी आणली. काय आणली? 1676 साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. महाराज आपल्या अधिकाऱ्यांना म्हणतात, जावा गावागावात जावा, शेतकऱ्यांना गोळा करा, ज्यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या, एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल तर खंडी 2 खंडी धान्य द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1,00,000-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा लावू नका, इतरांतर वसूल करा, वाढीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. शिवाजीराजेंनी आपल्या राज्यातील रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती होता? 0% 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. दुष्काळग्रस्तांना अन्नधान्याचा पुरवठा केला, कडव्याचा पुरवठा केला. दुष्काळाच्या काळामध्ये शेतसारा माफ केला. 1673 साली शिवाजीराजांनी हवालदाराला आणि जोडणेदाराला पत्र पाठवले चिपळूणच्या. काय सांगतात महाराज? पहा, आई ज्या पद्धतीने आपल्या मुलीला सूचना देते नांदायला निघालेल्या, किंवा जळगाव सारख्या ठिकाणी पुण्या मुंबईला जर का आपला मुलगा मुलगी शिकायला गेले असेल तर त्यांना ज्या पद्धतीने आई वडील काळजी घेतात, सूचना देतात, तशी काळजी शिवाजीराजांनी रयतेची, जनावरांच्या पीक पाण्याची घेतलेली. महाराज त्या पत्रामध्ये लिहितात, संध्याकाळी झोपताना तेल मातीची देवी विजून झोपी जायचं. आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, पहा शिवाजीराजे किती प्रेमळ आहे, किती कनवाळ आहे. लालजी पेंडसे म्हणतात शिवाजी महाराज खूप कनवाळ मनाचे होते, प्रेमळ होते. शिवाजीराजे आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, संध्याकाळी झोपताना तेल मातीची देवी विजून झोपी जायचं. रंग नाळे विझवा म्हणजे चुली विझवा. संध्याकाळी जेवण संपल्यानंतर संध्याकाळी झोपताना तेल मातीची देवी विजून झोपी जात जावा. अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादा उंदीर पेट किंवा तोंडात जाईल, ती वाद घेऊन धावत सुटेल. ती वाद एखाद्या कडव्याच्या गवताच्या गंजीला लागेल, गंज जळून खाक होईल, पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही आपले घोडे आणि जनावरे उभ्या पिकास सोडाल. मग कोणी धान्य आणेल, कोणी भाजी आणेल, कोणी लाकडपणा आणेल. मग रयत म्हणेल की कोण्या मुलकातून मोगल आले, तुमच्यापेक्षा मोगलच बरे. म्हणून संध्याकाळी झोपताना तेल मातीची देवी विझून झोपी जायचा. शिवाजीराजांनी इतकी काळजी घेतली की आपल्या राज्यामध्ये आग लागू नये. शिवकाळामध्ये त्यांच्या दफ्तरखान्याला
त्यांच्या मंत्रालयाला आग लागण्याची नोंद नाही. आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आगच लागू याची काळजी छत्रपती शिवाजीराजांनी घेतली. पिकाची, जनावरांची, रयतेची काळजी घेतली. सर्जेराव जेधेना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, गावोगावी जावा, शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा, परत चक्र येत आहे, या कामात हायगाई कराल तर तुमच्या माथ्यावर पाप बसेल. महाराजांची पाप पुण्याची कल्पना काय आहे? संकट समयी शेतकऱ्यांना मदत करणं हे पुण्य आहे, आणि संकट समयी शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून देणं हे पाप आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, शेतकऱ्यांचं म्हणणं, शेतकऱ्यांचं काय मागण्या आहेत त्याचा गांभीर्याने विचार करणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं हे पुण्य आहे, आणि शेतकऱ्यांच्या वाटेवरती खिळ ठोकणं हे पाप आहे. छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या वाटेवरती खिळे ठोकले नाही. शेतकऱ्यांची वहिवाट सुपी करण्याचं ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. महाराज म्हणतात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, एखाद्या गडव्याच्या गवताच्या काडीला देखील हात लावू नका, विना मोबदला शेतकऱ्यांचं काही घेऊ नका. नवीन कृषी कायदा येणार आहे का? जमीन भांडवलदाराच्या नावावर होणार आहे, कॉन्ट्रॅक्टिव्ह फार्मिंग, शेतकऱ्यांच्या नावावर राहणार नाही. तुम्ही काय पिकवायचं, किती भाव, भांडवलदार ठरवणार. तुम्ही आपल्या मुलांना त्या शेतातलं एक मक्याचं कणीस देखील देऊ शकणार नाही, परवानगी राहणार नाही. हरभरे खाण्याची परवानगी राहणार नाही, हुंडा खाण्याची परवानगी राहणार नाही. आणि सगळे बडे भांडवलदार नुसते भारताच्या अंबानी आणि अदानी नव्हे, जगभरातले बडे भांडवलदार उतरतील, ते मालाचा साठा करतील, धान्याचा, ज्वारी, गहू, तांदूळ, सगळे धान्याचा साठा करतील. आणि मग त्यांच्याकडून विकत घेताना आज जर का शेंगदाणे 100 रुपये असतील तर 1000 रुपये मिळतील. आज आपल्या जेवणाचं ताट किती रुपयाला पडतं? जास्तीत जास्त 10 रुपये, 12 रुपये. हा किसान कायदा जर का आला तर भविष्य काळामध्ये एका जेवणाच्या ताटाची किंमत कमीत कमी 1000 रुपये. जेवायला कोणी बोलवणार नाही, कोणालाही बोलवणार नाही जेवायला. माणूस की संपेल, आतिथ्य संपेल, गोरगरीब तडफडून मरतील, मध्यमवर्गीयांना पगार पुरणार नाही. म्हणून पंजाबी लोक, हरियाणातले, उत्तर प्रदेशातले, राजस्थान मधले लाखो शेतकरी दिल्लीच्या प्रवेशद्वारावरती 75 दिवस आंदोलन करतात. ते काय वेळे नाही, त्यांना समजलंय काय कृषी कायदा किती भयानक आहे. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा जो कृषी कायदा होता लोककल्याणकारी होता, शेतकऱ्यांच्या हिताचा होता. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका. आणि आता तर शेतकरी धोरण कसं आलंय, शेतकऱ्यांच्या गवताची काडी सुद्धा ठेवू नका, न्यायला पाहिजे शेतकरी. छत्रपती शिवाजीराजे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महाराज एका पत्रामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, अतिरिक्त झालेला शेतीमाल योग्य मोबदल्यातून खरेदी करा, त्याची साठवणूक करा, परमुलकामध्ये नेऊन विका, धागा बाजारात करा, त्याचं तुम्हाला विशेष वेतन देण्यात येईल. म्हणजे आपल्या राज्यामध्ये अतिरिक्त गहू, ज्वारी, तांदूळ, कापूस, सोयाबीन, केळी, गूळ असताना परदेशातला शेतीमाल आयात करून इथल्या शेतकऱ्याचं कंबरड शिवाजीराजांनी कधी मोडलं नाही. जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या पाठीशी छत्रपती शिवाजीराजे खंबीरपणे उभे राहिले. असा राजा भारताच्या इतिहासामध्ये झाला नाही जो गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मध्ययुगीन काळामधला हा राजा आहे की जो गोरगरिबांना अन्न मिळालं पाहिजे, आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपू नये याची काळजी आई ज्या पद्धतीने, वडील ज्या पद्धतीने घेतात त्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांनी रयतेची काळजी घेतली. स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा सन्मान केला, आपल्या आईचा प्रत्येक शब्द शिरसावून मानला, महाराण्यांचा सन्मान केला, सुनबाईला तलवार चालवण्याचं, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं, ताराराणी येसूबाई घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. म्हणून त्या मोगलांवर लढल्या. ताराराणीचं नाव ऐकले का औरंगजेब बादशाह देखील थरथर कापायचा, इतक्या शूर होत्या ताराराणी. कवी म्हणतो, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचं गेलं पाणी, ताराराणी भद्रकाली कोपरी. शिवरायांची सुनबाई होती ताराराणी, तलवार घेऊन लढल्या, ते स्वातंत्र्य सुनबाईला दिलं तलवार चालवण्याचं. आज एखादा सासरा आहे का तुमच्याकडे आपल्या सुनबाईला बुलेटवर बसण्याचं स्वातंत्र्य देणारा, हिरो होंडा चालवण्याचं स्वातंत्र्य देणारा, ट्रॅक्टर चालवण्याचं स्वातंत्र्य देणारा? जे कोणी असतील त्यांचं अभिनंदन. शिवाजीराजांनी स्त्रियांना हक्काधिकार दिले, स्वातंत्र्य दिलं. स्त्री सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव करू नये. मुलगा जन्माला तर आपण पेढे वाटतो, बरोबर, आणि
मुलगी जन्मानंतर काय करतो आपण? जिलेबी वाटतो का? मुलगा वंशाचा दिवा, मुलगी वंशाचा दिवा नाही का? मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? शिवरायांना आई नसते, जिजाऊ नसते, जन्म झाला असता का शिवरायांचा? वंशाला दिवा जसा मुलगा असतो तशीच मुलगी सुद्धा वंशाला दिवा असते. या कुटुंबामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जातं, तो देश, तो समाज, ते गाव पुढे जातं. शिवाजीराजांनी मुलींना, महिलांना, सुनांना स्वातंत्र्य दिलं त्या काळामध्ये. महाराज म्हणाले का आपण 96 कोटी मराठा पदर पडलेलं चालणार नाही, राजवाड्या बाहेर पडलेलं चालणार नाही, अशी दमदाटी केली ना शिवरायांनी. अशी जर दमदाटी केली असती तर मोगलांनी हल्ला केल्यानंतर राजवाड्यातल्या स्त्रिया हार्ट अटॅक मेले असतात. तलवार घेऊन बाहेर आल्या. त्याचं कारण मुलगी सुद्धा हिंमतवान कर्तृत्व आणि बुद्धिमान आहे हे शिवरायांनी ओळखलं होतं. शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर आणि सन्मान केला. कॉपीखान लिहितो मोगलांचा इतिहास करायचा, त्यानं मुंतकाबे रुबाब नावाचा फारसी ग्रंथ लिहिला, त्याचा मराठी अनुवाद सेतुमाधव कोहलीने केलेला आहे. त्या ग्रंथात कॉपीखानाने लिहिले शिवाजीराजे कसे होते. भाऊ जसा बहिणीला बोलतो, मुलगा जसा आईशी बोलतो, तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. आपल्या विरोधकाची आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, त्याची पत्नी असेल, तिचा सुद्धा आदर करा, तिचा सुद्धा सन्मान करा. अपशब्द वापरू नका, शिवीगाळ करू नका, ट्रोलिंग करू नका, मुलींना, महिलांना शिव्या देऊ नका. आपल्याकडे शिव्या आई करून देतात, वडिलांना शिव्या देतात का? शिव्या देऊ. स्त्रियांचा आदर करा शिवाजीराजांनी सांगितलं आणि महाराजांनी तो केला. दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले असताना बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्यांचं शौर्य आणि पराक्रम पाहून त्यांचं राज्य त्यांना परत दिलं. प्रबळगड नावाचा किल्ला आहे पनवेल जवळ, त्या ठिकाणी केसरी सिंह घरात पडला. त्याची आई, बहीण, पत्नी आणि लहान मुलं यांना पालखी बसून सुखरूप ठिकाणी पोच केलं शिवाजीराजांनी. रायबाग उदाराम देशमुख उंबरखिंडीमध्ये शिवरायांची लढली. महाराजांनी तिला साडी चोळी देऊन मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोच केल्याची नोंद आहे. हिरकणी माहितीये का तुम्हाला? हिरकणी माहितीये का? हिरकणी काय व्यवसाय होता हिरकणीचा? दूध, दही, तूप, लोणी विकायची. रायगडाच्या पायथ्याशी राहणारी गरीब कुटुंबातील रोज गडावरती जायचं, दूध, दही, तूप, लोणी विकायचं आणि सूर्यास्तापूर्वी खाली यायचं. एके दिवशी हिरकणीला गडावरती उशीर झाला, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. ती द्वारपालाकडे गेली, विनंती केली, भाऊराय माझं लहान बाळ खाली वाट पाहता, कृपा करून मला सोडा. द्वारपाल म्हणाले, ताई आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, पण साक्षात शिवाजीराजे जरी आले तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही. फार तर सकाळी लवकरात लवकर तुमच्यासाठी किल्ल्याचे दरवाजे उघडतो. हिरकणी परत फिरली, तिचं मातृत्व तिला बसू देत नव्हतं. ते का उंच कड्यावर खाली उतरले जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तबंबा झाली. हिरकणी घरी गेली, बाळाला कुशीत घेतलं. दुसऱ्या दिवशी हिरकणी दूध, दही, तूप, लोणी घेऊन गड्यावरती आली. द्वारपालाच्या लक्षात आले हिरकणी रात्री इथून गेली नाही, सकाळी इथून गेली नाही. हिरकणी गेली कशी, आली कशी, ही बातमी शिवरायांना समजली. महाराजांनी हैराण करून माहिती घेतली. हिरकणी उंच कड्यावरून गेली आणि मुख्य दरवाजातून वरती आली. ज्या ठिकाणी हिरकणी खाली उतरली तिथं महाराज गेले. उंच बुरुज बांधला. भविष्य काळामध्ये खालचा शत्रू वरती होणे, वरचा माणूस खाली जाऊ नये, प्रतिबंधात्मक उपाय उंच बुरुज बांधला. हिरकणीला बोलावलं पाठवलं. हिरकणी गडावरती आली. शिवाजीराजांनी साडी चोळी देऊन हिरकणीचा सत्कार केला आणि शिवाजीराजे हिरकणीला म्हणाले, ताई सर्व संकटावरती मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले आणि त्या बुरुजाला कोणाचं नाव दिलं? हिरकणीचं नाव दिलं. हिरकणी बुरुज. शिवाजीराजांनी काय स्वतःच्या कुटुंबातली नावं दिली का? अनेक नेते स्वतःच्या कुटुंबातली नावं देतात. शिवाजीराजांनी नाव दिलं एका कष्टकरी श्रमकरी महिलेचं, सामान्य कुटुंबातील स्त्रीचं नाव दिलं. असा राजा जगाची इतिहास दाखवा. काही मंडळी शिवाजीराजांची तुलना नेपोलियन सिकंदराशी करतात. नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते, पण छत्रपती शिवाजीराजांची ठाई असलेली नैतिकता नेपोलियन सिकंदराकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजांची तुलना नेपोलियन सिकंदराशी होऊ शकत नाही. शिवरायांची तुलना जगामध्ये फक्त एकाच राजाशी होऊ शकते. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांची तुलना करावी असं अद्वितीय असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या आईचा प्रत्येक शब्द शिरसावंत मानला जिजाऊ. शिवरायांचे विद्यापीठ, प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, संस्कारपीठ म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊने शिवरायांना घडवलं, वाढवलं, शिक्षण दिलं, युद्धकलेचं दिलं, राजनीतीचं दिलं. उदात्त प्रेरणा राजमाता जिजाऊने निर्माण केली.
जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. आता सुद्धा घराघरामध्ये शोभा जन्माला येतील, त्यासाठी गरज आहे अगोदर घराघरामध्ये जिजाऊ निर्माण होते. जिजाऊ काय भविष्य पंचांग मुहूर्त सोमवार गुरुवार चतुर्थी करत बसले नाही. जिजाऊ बुद्धी प्रामाण्य, जिजाऊ विज्ञानवादी होता. शिवरायांची सुटका करण्यासाठी राजगडावर हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून पन्हाळ्याकडे निघाल्याचं वर्णन परमानंद करतो. आणि काय म्हणतात जिजाऊ, आता जाते त्या सिद्धीचा पराभव करते आणि येता येता माझ्या शिवबाला घेऊन येते. त्याच्या करारी होत्या, शूर होत्या. शिवाजीराजे ज्यावेळेस राजगडावरती जिजाऊचं दर्शन घेण्यासाठी गेले, अफजलखान भेटीला जाण्यापूर्वी आपल्या आईचे आशीर्वाद देण्यासाठी गेलेले आहेत महाराज. जिजाऊ आई, मुलगा संकटात आहे, आईच्या काय भावना असतात आईलाच माहिती, आपल्याला नाही समजणार, आईला समजणार. ते काय म्हणाला जिजाऊ शिवबाला, जा शिवबा जा, अफजलखानाच्या भेटीला जा, तुझा विजय नक्की आहे. पण दगापटका झाला तर शंभू बळाला गादीवरती बसवे, मी राज्य कारभार करेन, घे तलवार लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याला म्हणतात आई. नाहीतर आताच्या आई मुलांना कसं सांगते, कुणाच्या भानगडीत पडू नकोस, जरी कार्यक्रमाला गेला तर मागं कोपऱ्यात उभं राहा, तुझी दगडफेक झाली लाईट गेली तर मागच्या मागे पडून जायला मोकळा. म्हणजे आपल्या गावची आई नाही, पुण्या मुंबईची आई आपल्या मुलांच्या दुबळेपणाचं कौतुक करते. पुण्या मुंबईची आई, आमचा मुलगा खूप सज्जन, त्याला थंडी सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, ऊन सहन होत नाही. आमचा मुलगा खूप सज्जन, कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, काय करणार म्हणून पुराचं घरात. जिजाऊ जर म्हणाले त्या माझा शिवबा खूप सज्जन, कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, इतिहास घडला असता का? जिजाऊ कणकर होत्या, निर्भीड होत्या, शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, म्हणून इतिहास घडला. नाहीतर आताच्या आई आपल्या मुलांच्या दुबळेपणाचं कौतुक करते. आमच्या मुलाला भाकरी चालत नाही, पुण्या मुंबईची आहे, आमच्या मुलाला भाकरी चालत नाही. आता काय अभिमानाची गोष्ट आहे काही? मग काय चालतं तुमच्या मुलांना? बर्गर, पिझ्झा, मॅगी, ढोकळा, लेज, कुरकुरे, खावा कुरकुरे करा कुरकुरे. आता कुरकुरे खाणारी मुलं क्रांती करतात का? लेज आणि मॅगी खाणारी मुलं क्रांती करतात का? त्यात का प्रोटीन आहे का, फॅट्स आहे का, फायबर्स आहे का, कार्बोहायड्रेट? म्हणजे अलीकडे शहरी आई, शहरी जीवन दुबळे करण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. म्हणून कोरोना सुद्धा शहरात आला पहिल्यांदा, ग्रामीण भागात नाही आला. जिथं दुबळेपणा, जिथं प्रतिकार शक्ती कमी, तिथं कोरोना. मी गेली मार्च मध्ये कोरोना आला, कोरोना वर्ष 10 मार्चला आपल्याकडे पहिला पेशंट सापडला महाराष्ट्रात. 10 मार्च पासून आता पुढच्या महिन्यात मार्च 10 मार्चला वर्षपूर्ती कोरोनाचा वाढदिवस पहिला आलेला जवळ. 2च महिने गावी थांबलो, मूळ गावी आमच्या. 2च महिने मास्क वापरलो, जून पासून मास्क पण नाही आणि फिरतो. याचा अर्थ मी त्याचं गांभीर्य नष्ट करत नाही. काळजी घ्या, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आहाराकडे सुद्धा लक्ष द्या. आपल्याकडे दुबळा आहार खातात लोक. माझं तर मत आहे श्रावण महिन्यामध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आपल्याकडे. आपल्याकडे प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. मटन, चिकन, फिश, अंडी खात नाहीत लोक. श्रावण आहे, गुरुवार आहे, बुधवारी खाता का? हो, गुरुवारी नाही खात, बुधवारी खायला कुठे गेलं? याचा विचार करणार आता. तरीही अमेरिकेच्या, युरोपच्या तुलनेत आपल्या भारतात कोरोना कमी आहे. त्याचं कारण आपल्याकडे तिखट पदार्थ खातो, आमटी खातो आपण. हे काही प्लस पॉईंट पण आपल्याकडे चांगले आहेत, प्रतिकार शक्ती आपल्या भारतीयांमध्ये चांगली. म्हणून जिजाऊंनी दुबळेपणा शिकवलं नाही. म्हणून शाहीर आकर्षक आणि शिवाजीराजांच्या जीवनावर 250 वेळेचा पोवाडा आलेला. त्या पोवाड्यामध्ये शाहीर आकर्षक लिहितो, पेरावतेचं पीक येतं, पेरावतेचं पीक येतं, जगाचे रीत नवं नाही त्यात. शहाजीने पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला. आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला, लालजन केला, जिजाईने दिला. थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या आईचे उपकार मराठ्याने तुमच्याने नाही फेडणार. जिजाऊ शिवाजीराजाला घडवलं, वाढवलं. महात्मा फुले म्हणतात, मासा पाणी खेळत गुरु कोण असतो त्याचा? मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला पण गुरु असतो का? स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश. जगात पाहिजे कुठं माशाला पोहायला शिकायची शाळा, माशाची बालवाडी, माशाचं हायस्कूल, माशाचं कॉलेज. हाऊ टू स्विम, कसं पोहायचं माशाला शिकवलं जातं. ट्रेन झाल्यानंतर त्याला तलावामध्ये, धरणामध्ये, नदीमध्ये, समुद्रात सोडतात. आहे का जगात कुठं माशाला पोहायला शिकायची शाळा? पाचोरा तालुक्यात आहे का कुठं माशाला शिकायची शाळा? नाही.
मासा उत्स्फूर्तपणे पोहायला शिकतो, त्याला बाह्य शिक्षणाची गरज नसते, त्याचे वाढ वडील पाण्यात असतात. माशाचं रूपक वापरून महात्मा फुले शिवचरित्राकडे येतात आणि सांगतात. महात्मा फुले म्हणतात, ज्या शिवाजीराजेंच्या पिढ्यानपिढ्या प्रभाव चालवतात, आजोबा मालोजीराजे, मातृआजोबा लखोजीराजे, वडील शहाजीराजे युद्ध कलेमध्ये निपुण, राजनीतीमध्ये निपुण, ज्या राजाची आई सुद्धा युद्ध कलेमध्ये निपुण आहे, त्या राजाला कुठले भटजीने तलवार शिकवायची गरज नव्हती. रामदासाने दादू चिपळूणकर गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा कोणत्याही कागदपत्रामध्ये उल्लेख नाही. आणि मी PhD शिवचरित्रावरती केलेली आहे, माझे गाईड इथे उपस्थित आहेत, कुलगुरू म्हणून उपस्थित आहेत. त्यामुळे माझी खोटं बोलायची हिंमतच नाही ना, 2-2 गुरु येत असताना. रामदास आणि दादू चिपळूणकर कधी गुरु नव्हते, मार्गदर्शक नव्हते, शिक्षक नव्हते, तरी देखील ते गुरु म्हणून का सांगितले, मार्गदर्शक म्हणून का सांगितले? त्याचं कारण आहे की रामदास आणि दादू चिपळूणकर गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले, अन्यथा त्यांना जमलं नसतं. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय हिरावून गेलं आणि आजच्या पिढीला गुलाम बनवलं. तुमचे राजे मोठे झाले ते रामदास म्हणून झाले, अन्यथा त्यांना जमलं नसतं. मग तुम्ही रामदास लोटांनी घाला. हा रामदास कधी गुरु नव्हता, मार्गदर्शक नव्हता, शिक्षक नव्हता. ही शिवाजीराजांची बदनामी आहे. रामदास गुरु सांगणं ही बदनामी, लक्षात ठेवा. मी जास्त काही विस्ताराने फलक जाऊन सांगणार नाही, पण जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं. शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. अफजल खान आला, दिलेर खान, शाहिस्ते खान आला. पण अफजल खान काय हॅपी बर्थडे करण्यासाठी आलता का? एक तर जिवंत नाहीतर मुर्दा घेऊन येतो अशी शपथ घेऊन आलेला. महाराज डगमगले नाही, हातबल झालेले, निराश झाले नाही. संकट समय शिवाजीराजे लढणारे होते, रडणारे शिवाजीराजे कधी नव्हते. आपल्या जीवनात पण संकट येतात, कमी मार्क पडतात, दुष्काळ पडतो, अनेक चढउतार जीवनामध्ये असतात. अशा संकट समयी आपण नाव धरू नये, खचून जाऊ नये, रडून बसू नये. शिवरायांच्या जीवनात अनेक संकट आली, डगमगले नाही, हातबल झाले, निराश झाले नाही. शिवाजीराजे बुद्धी प्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते. यश मिळवण्यासाठी आता तलवार घ्यावी लागते, रणांगण वाजवावं लागतं, चातुर्यपणा लावावं लागतं. वास्तव छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं, कारण तुकारामाचं कीर्तन त्यांनी ऐकलं होतं. आणि संत तुकारामाने सांगितलं होतं, असाध्य ते साध्य करीत असाय, असं कारण अभ्यास तुका म्हणे. जगात काही अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंग असाल तर राजा होऊ शकता, अज्ञानी असाल तर सज्ञान होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता. याच पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, असं बुद्ध महावीर म्हणाले. आणि अगदी बरोबर आहे. परदेशात जाऊन व्यक्ती आपल्याला भेटली तर आपण काय म्हणतो, फॉरेन रिटर्न. आपल्या अण्णासाहेब परदेशात जाऊन आले, जगताप सर परदेशात जाऊन आले, फॉरेन रिटर्न. तसं तुम्हाला चिंचपुरे गावात असा एखादा व्यक्ती भेटला का, अमुक आमच्याकडे स्वर्ग रिटर्न. गेले 100 वर्ष झाले स्वर्गात आहेत, पण ग्रामपंचायतीची निवडणुका लागल्यामुळे रजा टाकून खाली उतरलेले आहेत. अमुक आपली गरज नरक रिटर्न, 10 वर्ष नरकात होते, पण आज सकाळच्या अंगावर सुटून खाली उतरलेले, भेटला कोणाच नाही. शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिलं नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढाया अमावस्येच्या रात्री होत्या. हिंमत आहे कोणाची आज अमावस्येच्या रात्री शुभ कार्य करायची, अमावस्ये दिवशी गाडी घ्यायची, अमावस्ये दिवशी लग्न करायचं, अमावस्ये दिवशी गृहप्रवेश करायची, हिंमत आहे कोणाची? शिवाजीराजांनी अमावस्येला युद्ध मोहिमा सुरू केलेली आहे. महाराज शुभ अशुभ पाहत नव्हते. शिवरायांनी 361 किल्ले जिंकले, पण एका किल्ल्याचं वास्तुशास्त्र पाहिलं नाही, दिशा पाहिलं नाही. पण आता शिकलेले लोक बंगला बांधताना घराचं तोंड इकडं असावं, किचन कटा तिकडं असावं, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कोणीकडे महत्वाचं नाही, घरात राहणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली, दिवसाला नाव माणसाने दिली. आजच्या दिवसाला मंगळवार म्हणायचं, सोमवार म्हणायचं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. सूर्यावरती लिहिले का संडे, मंडे, ट्यूसडे नाही. ग्रेगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवान, हिजरी, हे सगळे कॅलेंडर मानव निर्मित आहेत. आपल्या सोयीसाठी दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आहे. कोणती दिशा वाईट नाही, कोणता दिवस वाईट नाही. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, सगळ्या दिशा महत्वाच्या आहेत. कोणती दिशा वाईट नाही. शिवरायाने 361 किल्ले जिंकले, पण एका किल्ल्याचा सत्यनारायण केल्याची नोंद नाही, कारण शिवकाळ सत्यनारायणच नव्हता. ती 150 वर्षापूर्वी आलेली रोजगार हमी योजना आपल्या देशातली. तुमच्याकडे होत नसेल सत्यनारायण, पुण्याला होतो अनेक ठिकाणी. आपल्याकडे घर बांधले सत्यनारायण, लग्न झाले सत्यनारायण, श्रावण आले सत्यनारायण. ऐकली का सत्यनारायणची पोथी तुम्ही?
कलावतीने लावली सगळ्यांना प्रसाद घेतात. गेल्या आपल्या साधू आणि जी सोन्या चांदीची नौका घेऊन येत होता ती नौका समुद्रात बुडाली. ती डायरेक्ट तळालाच गेली आणि सत्यनारायण घाटल्यावर बुडायला नौकावरती आहे. बोला सत्यनारायण महाराज की जय. खरं वाटतंय तुम्हाला? गाडगे बाबा म्हणाले सत्यनारायण घालून बुडालेली नाव जर वरती येत असेल तर दुसऱ्या महायुद्धामध्ये असंख्य आगोटी समुद्रात बुडाल्या. एक सत्यनारायण झालं, एक आगोट काढून टाकवा आणि माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन जावा. गाडगे बाबाचा आवाज स्वीकारणारा कुणी अजून समोर आला नाही. शिवरायांनी 361 किल्ले जिंकले, काही नवीन बांधले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, काही अर्धवट राहिले पूर्ण केले. 361 आयुष्य फक्त 50 वर्षाचं. बालपणाची 15 वर्ष गेली. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये किती किल्ले? 361. एखाद्या किल्ल्यावर शिवाजीराजांनी नाव कोरलं स्वतःच. या किल्ल्याचं उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे यांनी 5 सप्टेंबर 1663 ला केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी मालुसरे, येसाची कलंकर, विरुबाजी पासलकर होते. आहे का कुठे बोल? कुठेही नाही. नाहीतर आता संडास बांधली 10-15 जणांची नाव. एक बंगला बांधला तर सांगतो एक वाजता खाल्ल्या एक कमवली. शिवरायांनी 361 किल्ले जिंकले, स्वतःचं नाव कोरलं नाही. अतिव ध्येयवादातून हटवा आणि अतिव कर्तृत्वातून अहंकार छत्रपती शिवाजीराजांकडे नव्हता. तर इथेच राज्य हे अत्यंत प्रामाणिक आणि विनयशील भावना शिवाजीराजांच्याकडे होती. नंतर आता किल्ले पाहण्यासाठी अनेक लोक जातात. तरुण मुलं स्वतःचं नाव कोरतात त्या किल्ल्यावर. जणू काय किल्ल्याचा पायाभरणी समारंभांच्या कापर बंदोबाने केला होता. असे विद्रूप करू नये. ऐतिहासिक वारसा जतन केला पाहिजे, त्याचं विकृतीकरण किंवा विद्रूपीकरण करू नये. शिवरायांनी 361 किल्ले जिंकले, सत्यनारायण केला नाही, भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिलं नाही. महाराज बुद्धी प्रामाण्यवादी होते. मध्ययुगीन काळामध्ये समुद्र उल्लंघन करणे पाप आहे. समुद्र ओलांडला तर वंश संपतो, धर्म बुडतो, अशा अंधश्रद्धा होत्या. महाराजांनी आरमार दलाची उभारणी केली, बेतूरवरती स्वारी समुद्रमार्गे केली. जे शिवाजीराजे ग्रंथ प्रामाण्यवादी नव्हते, बुद्धी प्रामाण्यवादी होते. अमुक आमच्या ग्रंथात असं लिहिलं तसं वागलं पाहिजे असे बाबडे आणि प्रवाहामधील शिवाजीराजे नव्हते. तर शिवाजीराजे हे बुद्धी प्रामाण्यवादी, विज्ञानवादी, प्रयत्नवादी होते. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनामधला अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. 24 फेब्रुवारी 1670 ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पुत्री राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा. शिवाजीराजांनी सांगितले अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. विज्ञानवादी महाराज होते. कुठल्या बुवा, बापू, कापू, झापू, जादू, टोना यांच्या नादी लागणारे शिवाजीराजे नव्हते. म्हणून ते कान्होजी जे आजारी पडल्यानंतर त्यांना म्हणतात नियमित औषधोपचार घ्यावा. पत्र आहे, नियमित औषधोपचार घ्यावा. औषधोपचार म्हणजे काय? मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी. म्हणजे शिवाजीराजांचा विश्वास मेडिसिन वरती होता, कुठल्या जादू टोण्यावरती छत्रपती शिवाजीराजांचा विश्वास नव्हता. साधन नसताना इतिहास घडवला महाराजांनी. पहा, साधन नसताना जिंजीला गेले, आग्र्याला गेले, औरंगाबादला गेले, कोकण, मुंबई, गोलकोंडा म्हणजे आता हैदराबाद. विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, मोबाईल नाही, साधन नसताना इतिहास घडवला. गावागावात जीवाला जीव देणारे मित्र होते महाराजांचे. आता आपल्याकडे मोबाईल आला, व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, मेल आला. जगात कधी कुठे कोणाशी संपर्क करू शकतो आपण. आपल्याकडे मोबाईलवरती फेसबुक आलं. फेसबुक वरती 5000 मित्र, बरोबर? फेसबुक वरती 5000 मित्र आणि गावात ओळखत नाही काळ पुत्र. शिवाजीराजांच्या काळात त्या फेसबुक होता का? फेसबुक नसताना जीवाला जीव देणारे मित्र होते. पण आता मोबाईलमुळं नवी पिढी इतकी व्यस्त आहे मोबाईल मध्ये की शेजाऱ्याला सुद्धा बघायला तयार नाही. इकडे तिकडे सुद्धा हे सगळे लोक एकत्र येतात, जगाशी बोलतात आणि शेजाऱ्याशी बोलत नाही, अशी परिस्थिती आहे. मला तर भीती अशी वाटते की काही वर्षांनी म्हणजे 20-25 वर्षांनी कुटुंबातले लोक नवरा बायकोला काही दिवसांनी म्हणतील तुम्हाला उत्तर पाहिल्यासारखं वाटत नाही. इतकी वाईट परिस्थिती. म्हणजे मी काय मोबाईलच्या विरोधात नाही, मोबाईल वापरला पाहिजे, फेसबुक वापरला पाहिजे, पण त्याला वेळ ठेवा. अर्धा तास, 1 तास दिवसातून. एरवी इतर कामं
तासातले 10 तास मोबाईल होते काय काय. हे धोकादायक आहे सगळ्या गोष्टींना. साधन नसताना छत्रपती शिवाजीराजांनी इतिहास घडवला. महाराज बुद्धीप्रमाणे विज्ञानवादी होते. तो विज्ञानवाद आपल्याकडे आला पाहिजे. आपल्याकडे शिकलेले लोक ज्योतिषाकडे जातात, हस्तरेषा पाहतात. तो ज्योतिषी म्हणतो तुम्हाला शनी लागला, मंगळ लागला, गुरु लागला, मग काय करू काका? शांती करा, यज्ञ करा, नारायण नागबळी करा, नंतर काशी करा. अनेक लोक काशी करायला जातात. आता तो शनी मंगळ गुरु काय आहे? काय ते मुलांना शनी मंगळ गुरु ग्रह. कोणताही ग्रह कधी स्वतःची कक्षा सोडून पृथ्वीवरती येतो का? अशी कधी बातमी वाचली का तुम्ही? शनी 8 दिवस पृथ्वीवर मुक्कामाला होता. गेल्या महिन्यात गुरुचा भारतावरती दौरा झाला. पुढच्या महिन्यामध्ये पृथ्वी आणि मुलं चंद्रावर जाणार आहे. वाचलं कधी? अहो तो शनी मंगळ गुरु त्याचा अभ्यास करण्यासाठी नासाला, इस्रोला कोट्यवधी रुपयाची तरतूद करावी लागते. ते कसं फुकटात येतील काही त्रास द्या तुम्हाला. आणि ते जर आले तर नासावाले इस्रोवाले तर जरूर ठेवतील ना अभ्यास करण्यासाठी. येतील का कधीतरी त्रास द्यायला? पण आपल्याला सांगत तुम्हाला 9वा मंगळ आहे, तुमच्या पत्रिकेमध्ये शनी आहे, त्याला काय तेवढंच काम आहे काय तुम्हाला त्रास द्यायचा? बरं अनेकांच्या पत्रिकेत सांगितलेलं असतं प्रत्येकाला त्रास द्यायचा, त्याचा अपडाऊन मेंटेनन्स तर निघत का त्याचा जात येण्याचा? कोणताही ग्रह आणि तारा आपल्याला त्रास देण्यासाठी येणार नाही. कधी येणार नाही? पण भीती दाखवून लुटण्यासाठी अशा अनेक खुलचट अंधश्रद्धा निर्माण करण्यात आलेले, त्यापासून सावध राहिले पाहिजे. महाराज प्रगमनशील होते, पुरोगामी विचाराचे होते, बुद्धी प्रामाण्यवादी होते, म्हणून ते यशस्वी झाले. ते जर युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असते तर ज्योतिषी म्हणाला असता महाराज 2021 शिवाय मुहूर्त नाही. तोपर्यंत सगळे स्वर्ग लुटून घेणार असते. राजा, लीडर आणि नेता कसा असावा? शिवरायांसारखा असावा. शिवाजी राजांची लढाई मोगलाविरुद्ध होती, आदिलशाह विरुद्ध होती, अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान विरुद्ध होती, पण ती राजकीय लढाई होती. पॉलिटिकल वॉर, हे धर्मयुद्ध कधी नव्हतं. ती हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. ती जर हिंदू मुसलमानाची लढाई असती तर सगळे हिंदू शिवरायांकडे पाहिजे होते आणि सगळे मुस्लिम मोगलांकडे, आदिलशाहकडे पाहिजे होते. पण तसं होतं का? अनेक मराठा सरदार घोरपडे होते, निंबाळकर होते, जाधवराव होते, माने होते, आदिलशाहकडे, मोगलाकडे होते. अनेक मुस्लिम सैन्य, विश्वासू सरदार मुस्लिम देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. ती राजकीय लढाई होती, धर्मयुद्ध कधी नव्हतं. आज जसं हिंदू राष्ट्र, हिंदू धर्मरक्षक ही आधुनिक संकल्पना आहे. स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये वर्चस्वादी राजकारण करण्यासाठी आपल्याकडे इतिहासाची मोडतोड केलेली आहे. ही मध्ययुगातल्या कल्पना नाही. हिंदू, हिंदवी, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र निर्माता, अनैतिहासिक बाबी. छत्रपती शिवाजीराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, जनमानसाचं राज्य होतं. ते केवळ का जातीचं, धर्माचं, घराण्याचं राज्य नव्हतं. महाराजच्या सैन्यामध्ये कोण आहे? सिद्धी हिलाल आहे, सिद्धी वहाब आहे, दर्या सलीम दौलत खान अरनाचा प्रमुख होता, काजी हैदर त्यांचा वकील होता, नूरखान बेग त्यांच्या पायगळाचा पहिला प्रमुख होता. शिवाजीराजांचं जगातलं पहिलं चित्र रेखाटणारा मीर मोहम्मद मुसलमान आहे. मदारी मेहतर शिवाजीराजांचे जीवलग सहकारी आहे. सिद्धी इब्राहिम शिवाजीराजांचा अंगरक्षक होता. महाराजांचे एकूण 31 अंगरक्षक होते. 31 अंगरक्षकापैकी 11 अंगरक्षक मुसलमान आहेत. अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड. बॉडीगार्ड काय करू शकतो? इंदिरा गांधीला विचारा. महाराज जर मुसलमानाच्या विरोधात असते, मुस्लिम शिवाजीचे शत्रू असते, तर 11 अंगरक्षक मुसलमान नेमले असते का? 31 अंगरक्षकापैकी 11 अंगरक्षक मुसलमान आहेत. चंद्रशेखर शिकरे यांचं प्रतिइतिहास नावाचं खूप चांगलं पुस्तक आहे, शिवाजीराजांच्या जीवनातून जरूर वाचा. 11 अंगरक्षक मुसलमान बॉडीगार्ड. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की महाराजांची लढाई त्या काळातली धर्मयुद्धाची लढाई नाही. अफजलखानाला मारलं, पण अफजलखानाला मारल्यानंतर त्याच्या मुलाला पोटाशी धरले असा उल्लेख सभासद करतो. आणि अफजलखानाची कबर बांधण्यासाठी जमीन दिली, मुजावर नेमला. आमचं वैर जिवंत खाण्याशी होतं, त्याच्या प्रेताशी आमचं वैर नाही. शत्रूच्या प्रेताशी सुद्धा सन्मानाने वागलं पाहिजे, ही शिकवण छत्रपती शिवाजीराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण भारत जिंकण्यासाठी ज्यावेळेस निघाले, हैदराबाद म्हणजे गोवळकोंड्याच्या जवळ गेले, त्यावेळेस गोवळकोंड्याचा बादशाह अबुल हसन तानाशाने निरोप पाठवला की तुमच्या भेटीसाठी 4-5 गावे मी पुढे येते स्वागतासाठी. तर शिवाजीराजे गोवळकोंड्याच्या बादशाहाला म्हणतात, आपण माझा मोठा भाऊ, मी तुमचा धाकटा भाऊ, आपण भेटीस न यावे, मीच तुमच्या भेटीसाठी येत आहे. गोवळकोंड्याच्या बादशाहाला महाराज काय म्हणतात,
तुम्ही माझा मोठा भाऊ आहात, हे मुसलमान आपले दुश्मन आहे, शत्रू आहे असं म्हणतात का महाराज? आपण माझा मोठा भाऊ आहे, मी तुमचा धाकटा भाऊ आहे, आपण भेटीस नाही आहे, मीच तुमच्या भेटीसाठी येत आहे. आणि त्या अबुल हसन खानाशाने शिवाजीराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली, पाहुणचार दिला. गोळकोंड्याच्या बादशाहाने म्हणजेच अबुल हसन खानाशाने शिवाजीराजांना जो पाहुणचार दिला, किती दिवसाचा दिला पाहुणचार? वाचत नाही आपण, वाचाल तर वाचाल. बाबासाहेब म्हणाले वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. स्वतःचा इतिहास विसरला तर खोटा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं, दंगली घडवल्या जातात. अबुल हसन खानाशाने शिवाजीराजांना किती दिवसाचा पाहुणचार दिला? चौथीच्या पुस्तकातून उल्लेख आहे. कृष्णाजी सभासदांनी लिहिले किती दिवसाचा पाहुणचार आहे. बरं, पाहुणचार किती दिवसाचा असतो? किती दिवसाचा? 3 दिवस. म्हणजे तुम्ही खूप माणुसकीचे आहात. आमच्या पुण्याचा पाहुणचार माहिती का तुम्हाला? जयवंतराव, पुण्याचा पाहुणचार तुम्ही नेहमी घाई घेता, पुढच्या सगळ्यात चहाला या, नाहीतर चहा घेऊन आलोच असा. हा पुण्याचा पाहुणचार. सर, मला पुण्यात गेल्यावर समजलं की पुण्याचे लोक चपातीला पोळी म्हणतात. आपल्याला पोळी कशी पुरणाची पोळी पुरण असतात, पुण्यामध्ये चपातीला पण पोळी म्हणतात. मी फडून बघितलं तर का पुरण नाही, काय नाही, इतके खोटारडे का. आणि पुण्याची चपाती म्हणजे किती मोठी माहितीये? आपल्या नैवेद्यापेक्षा थोडी मोठी. आपलं जो नैवेद्य असतं नैवेद्य त्यापेक्षा थोडी मोठी. ताटात एकच टाकतात आणि काय म्हणतात? संपवायची शिल्लक वगैरे ठेवतात. आता रामदादा आपल्याला कशी संपवायची चपाती मोठी. गोळकोंड्याचा बादशाह अबुल हसन खानाशाने शिवाजीराजांना 1 महिन्याचा पाहुणचार दिल्याची नोंद आहे. 1 महिन्याचा. दक्षिण भारत जिंकण्यासाठी मदत केली, सैन्य दिलं, पैसा दिला. विजापूरला मोठा दुष्काळ पडला होता. 1679 ला शिवाजीराजांनी 10,000 ज्वारीची पोती विजापूरच्या आदेशाला मदत म्हणून पाठवण्याची नोंद आहे. शरद पाटील म्हणतात संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले म्हणून त्यांचा प्राण वाचला, अन्यथा त्याच वेळेस मंत्र्यांनी संभाजीराजाला ठार मारलं असतं. दिलेरखानाची आणि संभाजीराजांची चांगली मैत्री होती. संभाजीराजे निसटल्यानंतर प्रथमतः विजापूरला गेले. विजापूरच्या आदेशाने संभाजीराजांना पन्हाळगडावरती सुखरूप पोच केल्याची नोंद आहे. असे त्या काळातील ऋणानुबंध आहे. ती काही हिंदू मुसलमानची लढाई नव्हती, पण खोटा इतिहास सांगून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दंगली घडवण्याच्या उद्देशानं अशी इतिहासाची तिरक्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. म्हणून डॉक्टर बालचंद्र नेमाडे खूप मोठे साहित्यिक आहेत. आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे, ज्ञानपीठ पुरस्कार त्याला मिळाला. ते म्हणतात इतिहासाची भिंत तिरक्या पद्धतीने उभारली तर ती तुमच्या अंगावरती कोसळते. मग ती तिरका इतिहास उभारण्याच्या पण अंगावर कोसळू शकते, सगळ्यांचीच कोसळू शकते, असं नेमाडे म्हणतात. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास परिवर्तनाचा, बदलाचा, मानवमुक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास आहे. शिवाजीराजे समतावादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, महिलांचा आदर करणारे होते, धर्मनिरपेक्ष होते. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून 6 जून 1674 ला राज्याभिषेक केला. पहिला राज्याभिषेक म्हणजे त्यांचा छळ होता. 24 सप्टेंबर 1674 ला दुसरा शाक्त पद्धतीनं अवैधिक पद्धतीने राज्याभिषेक केला. याबद्दल विस्ताराने शरद पाटील यांनी मांडलेला आहे. राज्याभिषेकानंतर राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. आज जी मराठी भाषा जिवंत आहे त्याचं श्रेय छत्रपती शिवाजीराजांना द्यावं लागेल. मराठीचा कैवार घेतला, पण इतर भाषेचा त्यांनी कधी द्वेष केला नाही. महाराजांना उत्तम मराठी येत होती, उत्तम कन्नड येत होती, उत्तम संस्कृत येत होती, उत्तम अरबी येत होती. ज्याला अनेक भाषा येतात तो जगात कुठेही जाऊ शकतो. ज्याला अनेक भाषा येतात त्याला कॉन्फिडन्स येतो. संभाजीराजांना उत्तम इंग्लिश येत होती, उत्तम संस्कृत येत होती, उत्तम हिंदी येत होती. बाबासाहेब आंबेडकरांचं, विवेकानंदांचं इंग्रजीवरती प्रभुत्व होतं, म्हणून ते इंग्लंडला आणि अमेरिकेला जाऊन आपली भूमिका मांडू शकले. आज आपण शिवरायांची प्रेरणा घेऊन मराठीचं जतन केलंच पाहिजे, मराठीचा अभिमान बाळगलाच पाहिजे. पण जगातल्या अनेक भाषा तरुण पिढीला आल्या पाहिजे. जर्मन आली पाहिजे, फ्रेंच आली पाहिजे, जापनीज आली पाहिजे, अनेक भाषा आल्या पाहिजे. ग्लोबल विलेज, जग आता वैश्विक खेळ झालेलं आहे. तर या जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल अनेक भाषा आल्या पाहिजे. मराठी आपली आई आहे, इंग्रजी आपली मावशी आहे. इंग्रजी सोपी आहे. आईस्क्रीम कोणत्या भाषेतला शब्द आहे? आईस्क्रीम इंग्लिश. आईस्क्रीमला मराठी शब्द काय माहिती? आईस्क्रीमला मराठी मध्ये म्हणतात दुग्ध शर्करा युक्त थंड गलगोल गट्टू. समजा एखादा मराठी नेता आला आणि तो जर म्हणाला मला एक दुग्ध शर्करा युक्त थंड गलगोल गट्टू द्या, कार्यकर्ते दगड नेऊन देते. आपण आईस्क्रीम शब्द वापरतो का नाही? गाडी पंक्चर झाली,
पंक्चरच म्हणतो ना, तर कोण म्हणतो का माझ्या गाडीच्या चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वाद्याचे बहिर्गमन झाले दुरुस्त करून द्या, पंक्चरवर का विशुद्ध. म्हणून अनेक पारिभाषिक शब्द आले, मराठीत पण ते आहे. आता हे गुंडी बटन, याला मराठी शब्द काय? अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र. एखादी मराठी आई जर आपल्या लहान बाळाला म्हणाली, अरे अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र व्यवस्थित केलं का? वर्गामध्ये मोगळच गेलेलं बरं, शाळेत हे मराठीचा आग्रह, मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे. पण याचा अर्थ इंग्रजीचा कधी आपण द्वेष करू नये, कन्नडचा कधी द्वेष करू नये. जगताप सर जगभर गेले, आपले डॉक्टर केब्यांना जगभर गेले, आज त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्यांनी इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवलं, वेगळ्या भाषा ते शिकले, म्हणून आज त्यांची जगात गेले. म्हणून आपल्या गावातून अनेक डॉक्टर, अनेक वकील, अनेक इंजिनियर, अनेक प्राध्यापक तयार व्हावे. शिवकाळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. आता ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं, विचाराचं युद्ध असेल. तुकाराम महाराज म्हणाले, आम्हाला धन शब्दांची जरत नाही, शब्दशास्त्रे यत्न करू शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजल लोका. नॉलेज इज पॉवर. शिक्षण आजच्या काळाची संपत्ती आहे. महात्मा फुले म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले. इतके सारे अनंत काळ विद्येने केले. ज्ञान या आधुनिक काळाची संपत्ती आहे. आज जर कोण म्हणाला मी शिवरायांचा मावळा आहे, तलवार घेऊन कॉलेजला जाईल, तलवार घेऊन विद्यापीठात जाईल, तलवार घेऊन कोर्टात जाईल, अटक होईल, ती त्या काळाची गरज होती. आज लेखणीमध्ये आणि पुस्तकामध्ये तलवारीपेक्षा जास्त सामर्थ्य आहे. म्हणून शिवाजीराजे आज येणार नाही, आले तरी आपल्या हातात तलवार देणार नाही. शिवाजीराजे आज आले तर म्हणतील दूरदर्शन गड ताब्यात घ्या, न्यायपालिका गड ताब्यात घ्या, प्रशासन गड ताब्यात घ्या, चित्रपट गड ताब्यात घ्या, साहित्य आणि सांस्कृतिक गड ताब्यात घ्या, उद्योग गड ताब्यात घ्या. शिवरायांची प्रेरणा घेऊन आजच्या काळात गड आपण जिंकावेत एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.